माता च पार्वती देवी पिता देवो महेश्वरः बांधवा शिवभक्ताश्च स्वदेशो भुवनत्रयम्। ओम नमः शिवाय। प्रभु आपलं भाग्य आहे की प्रतिदिन इथे घनपाठी गुरुजी येत आहेत आणि शांतिमंत्राच्या माध्यमातून आशीर्वचनाचा उच्चार करतायत। महद्भाग्य आहे। आजच्या गुरुजींनी त्यांच्या दोन्ही सुपुत्रांच्या बरोबर शांती पाठ म्हटला। एवढी भव्य दिव्य प्रार्थना जगाच्या इतिहासामध्ये अन्य कोणत्याही संस्कृतीमध्ये तुम्हाला कधीही पाहायला मिळणार नाही। समानिव आकुती समान हृदयानिव असं कोणी म्हटले? वैदिक सनातन संस्कृती धर्माशिवाय एवढा जगाला विश्वाला गवसणी घालणारा मंत्र अन्य कोणी उच्चारलाय मला सांगा? कोणी नाही। म्हणून हिंदूंच्या वैदिक सनातन धर्माची परंपरा आणि त्याचा गरिमा, त्याचा महिमा हा केवळ अलौकिक आहे। आपल्या या वैदिक सनातन धर्माची दोन अंग आहेत। एकाला म्हणतात इष्ट, नीट ऐकलात ना शब्द? मी म्हटलं इष्ट, हां नीट ऐकलात ना असं म्हटलं। आणि दुसरा आपूर्त। इष्टापूर्तामध्ये हिंदूंचं सगळं जीवन सामावलेलं आहे। आपण स्वाध्याय करायचा, आपण अभ्यास करायचा, आपण तपश्चर्या करायची, आपण इंद्रिय संयम करायचा, परमार्थ साधनेसाठी स्वतःला वाहून घ्यायचं आणि जेवढं आत्मोन्नत होता येईल तेवढं व्हायचं, याला इष्ट म्हणतात। व्यक्तीनं या सगळ्या माध्यमातून उन्नत होणं याला म्हणायचं इष्ट। आणि आपूर्त याचा अर्थ कुटुंबाच्या, समाजाच्या, राष्ट्राच्या भल्यासाठी, कल्याणासाठी लोकोपयोगी, लोककल्याणकारी कामं करत जायची। मग तलाव निर्माण करा, वृक्ष लावा, अगणित वृक्ष लावा, तलावाबरोबर मंदिराची निर्मिती करा, ज्यांना खरंच आवश्यकता आहे त्यांना मदतीचा हात नित्य पुढे करा। याला आपल्याकडे आपूर्त असं म्हटलेलं आहे। म्हणजे केवळ आपणच मोठं व्हायचं असं नाही, या जगाला समृद्ध करायचा वसा आपल्या ऋषीजनांनी मुनिजनांनी घेतलेला होता। हे केवळ अलौकिक आहे। म्हणून तर रामकृष्ण संघाचं ब्रीदवाक्य जे स्वामी विवेकानंदांनी दिलं ते या वैदिक परंपरेमधले आहेत। म्हणून आत्मनो मोक्षार्थ इथपर्यंत थांबले नाही आहेत, जगद्हितायच पुढे या जगाचं भलं व्हायला पाहिजे। कारण विश्व जग हे आपल्या दृष्टीनं वसुदैव कुटुंबकम आहे। एका घरासारखं मानले आपण या विश्वाला। आणि गुरुजी मी नेहमी म्हणतो, भारत म्हणजे त्या विश्वरूपी घराचं देवघर आहे, मंदिर आहे। आत्ता तिघांनी शांतीपाठ म्हटला तर असे स्तब्ध होऊन आपण ऐकत होता। कल्पना करा की राजाकडचा एखादा प्रचंड यज्ञ चाललेला आहे, आपल्या डोळ्यात मावत नाही एवढी मंडळी जमलेली आहेत आणि सहस्रावधी सत्पात्र ब्राह्मण घनपाठी एका वेळेला वेदामधल्या ऋचा म्हणतायत। त्याचा प्रभाव काय असेल आपल्या मनाशी केवळ कल्पना करा। हे आपल्या परंपरेचं मोठं विलक्षण सामर्थ्य आहे। आपल्या सगळ्या वैदिक वाङ्मयाला आपण काल पाहिलं की कृष्ण यजुर्वेदाच्या 5व्या अध्यायामध्ये रुद्र आलेला आहे आणि संपूर्ण जे वैदिक वाङ्मय आहे या वैदिक वाङ्मयाला स्वर आहेत।
आपला जो अत्यंत श्रेष्ठतम असा विचार आहे त्याचा उच्चार वेदामध्ये, तो उच्चार वेदात झाल्यानंतर त्याचा विचार स्मृतिग्रंथांनी केला आहे. त्याचा सदाचार पुराणामध्ये पाहायला मिळतो आणि साक्षात्कार आचार्य संत वाङ्मयामध्ये आहे. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी वैदिक सनातन धर्माची बैठक समजली. मी म्हटलं की या सगळ्या वैदिक आपल्या वाङ्मयाला स्वर आहेत. आता स्वर आहेत म्हणजे काय, आणि ही मंडळी घनपाठी आहेत म्हणजे काय? घनपाठी आहेत म्हणजे पुष्कळ पाठांतर आहे एवढंच आम्हाला माहिती असतं. पण घन कशाला म्हणतात, हे पाठांतर कसं केलं जातं, त्यातल्या विकृती किंवा पदच्छेद कसे असतात, हे जवळजवळ कोणालाच माहिती नसतं. ते ज्ञात व्हावं म्हणून त्याच्यावर पहिल्यांदा थोडा प्रकाश टाकतो आणि मग आपल्या विषयाकडे येतो. कारण आज आपण उंबरठ्यावर उभे आहोत. आज रुद्राच्या अंतरंगामध्ये प्रवेश करायचा आहे. काल भूमिका सांगून झाली. आपल्या वेदांची परंपरा ही मौखिक आहे. ती मौखिक ठेवायचं कारण असं की त्याला स्वर असल्यामुळे त्याचं उच्चारण निश्चित आहे, घट्ट बांधणी आहे त्याची. तुम्हाला अर्धा स्वरसुद्धा इकडे तिकडे सरकता येणार नाही अशी त्याची रचना आपल्या पूर्वसुरींनी केलेली आहे. त्यामुळे पुस्तकात बघून वेदविद्या घेता येत नाही, ती गुरुमुखातूनच घ्यावी लागते. या भारतवर्षामधल्या ज्या अलौकिक विद्या किंवा कला आहेत त्या गुरुमुखातूनच घ्याव्या लागतात. वेदविद्या तर अशी आहे की गुरुच्या चरणावर शरण गेल्याशिवाय ही वेदविद्या प्राप्तच होत नाही. विद्येचे प्राधान्यानं दोन प्रकार, एक लौकिक विद्या आणि दुसरी वैदिकी विद्या. लौकिक विद्या पैसे टाकून शाळा महाविद्यालय विद्यापीठामध्ये जाऊन घेता येते, पण वैदिकी विद्या पैसे टाकून नाही मिळवता येत. त्याला अधिही भगवो ब्रह्मेती म्हणूनच शरण जावं लागतं, त्याच्याशिवाय पर्याय नाही. असं अद्भुत आहे ते. तेव्हा ही घट्ट मौखिक परंपरा आमच्या आचार्यांनी, गुरुकुल चालवणाऱ्या ऋषीजनांनी मुनिजनांनी ही चालवली. आता ज्यांनी चालवली ते सगळेजण भ्रूणपासून मुनीपर्यंत या पदव्यांना प्राप्त होते. ब्राह्मणांचे 8 प्रकार आपल्याकडे सांगितलेत. त्यातला अगदी सगळ्यात तळागाळातला त्याला म्हणतात मात्र. मात्र म्हणजे काही पूर्वसुकृत होतं आणि ईश्वराची कृपा म्हणून ब्राह्मण कुळात जन्माला आला, पण ब्राह्मणाला शोभेल असं काहीही त्याच्या आयुष्यामध्ये नाही, त्याला मात्र म्हणतात. म्हणजे तो सगळी पापं सहज करू शकतो. तो मद्यपान करेल, धूम्रपान करेल, चोरी करेल, हिंसा करेल, त्याला काही वाटत नाही. मात्र ही अगदी तळातली पाहिजे. त्याच्यावर आहे तो, त्याला म्हणतात ब्राह्मण. जो धर्माचं आचरण करतो, जो पापभीरू आहे, दैनंदिन पूजापाठाला कधीही चुकत नाही, मनामध्ये स्वार्थाची भावना कधी येत नाही, आपल्या वैदिक सनातन परंपरेबद्दल नितांत अभिमान ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे त्याला ब्राह्मण म्हणतात. याच्यावर तिसरा जो ब्राह्मण त्याला म्हणायचं श्रोत्रिय. श्रोत्रिय म्हणजे बहुश्रुतता असणं. आदिशंकराचार्यांनी सांगितले प्रत्येक ब्राह्मणाने निदान श्रोत्रिय तरी असावं. पण आज पुढच्या पिढ्यांची अवस्था अशी आहे की 4 वेदांची नावं सांगा म्हटली तर सांगता येत नाहीत. काही जण सांगतात, पण पुढे 6 वेदांग सांगा म्हटलं की पाय विठ्ठल विठ्ठल अशी अवस्था आहे. काही माहिती नाही आपली परंपरा. म्हणून तिसरा आहे तो श्रोत्रिय आहे. त्याला हे सगळं माहिती आहे, वैदिक भांडार, म्हणून तो श्रोत्रिय आहे, बहुश्रुत आहे. कोणताही विषय आला तरी त्याच्यामध्ये त्याची थोडकी गती आहेच. श्रोत्रीच्या वर जो आहे त्याचं नाव तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, त्याला म्हणतात अनुचान. अनुचान व शिष्यम. आपल्या गणपती अथर्वशीर्षामध्ये म्हटलेलं आहे ना, अनुचान याचा अर्थ किमान एका वेदाचा परिचय आहे, वेदांग माहिती आहेत
आपली परंपरा वैदिक माहिती आहे आणि आत्मप्रत्ययानं ती प्रगट करू शकतो, इतरांना प्रदान करू शकतो, त्याला अनुचान म्हणतात. याच्यावर 5वी जी पायरी त्याला म्हणतात भ्रूण. भ्रूण याचा अर्थ की त्याला 4 वेदांचा परिचय. म्हणून पूर्वी नावं पडली हं, वेदी, त्याचं बेदी झालं अपभ्रंश. बेदी हे वेदीवरून आलेलं नाव आहे. 2 ज्यांनी केली म्हणजे 2 वेद ज्यांनी प्राप्त केले द्विवेदी, 3 केले ते त्रिवेदी, 4ही मिळवले ते चतुर्वेदी, अशी परंपरा आहे. आणि उत्तरेकडे पंचगौड आहेत आणि दक्षिणेकडे पंचद्रविड आहेत. याच्यामध्ये सगळ्या ब्राह्मण कुटुंबांचा समावेश होतो. किती म्हणून सांगू आपल्याला, आम्हाला फक्त कोकणस्थ देशस्थ कराडे एवढेच माहिती आहेत असं नाही आहे. 550पेक्षा अधिक कुळं आहेत अशी नावं असलेली. आम्ही आता एक ग्रंथ मुद्दाम प्रकाशित करतो आहोत त्याच्यावरचा, की ज्याच्यामुळे सगळ्यांनाही माहिती व्हावं की आपली त्यातली नेमकी परंपरा कोणती आहे. त्या भ्रूण हा असा श्रेष्ठ आहे. त्याच्या पल्याड जो आहे त्याला म्हणतात ऋषिकल्प. ऋषिकल्प जो आहे त्याला गुरुकुल स्थापन करण्याची अनुज्ञा आहे, कारण तो तसं दान विद्यार्थ्यांना प्रदान करू शकतो. मग बाकीचं मागचं आहे ते ज्ञान त्याला सगळं आहेच. 7वी पायरी म्हणजे ऋषी. ऋषिर्दर्शनात असं निरुक्तांनी सांगितले. तर ज्याला आत्मसाक्षात्कार झाला तो ऋषी. हा ऋषी म्हणजे इतका मोठा आचार्य आहे की त्याचं वर्णन केले आपल्याकडे. 10,000 विद्यार्थ्यांना शिकवू शकतो एका वेळेला तो आचार्य म्हणजे ऋषी. आणि अंततः श्रेष्ठतम पायरी म्हणजे मुनी. मुनी याचा अर्थ असा की त्याला निर्वासन मौन साधलेलं आहे. मनामध्ये यत्किंचित सुद्धा विकल्प राहिलेला नाही, वासना नाही, इच्छा नाही, कामना नाही. आणि ज्याने इतकी दीर्घ तपश्चर्या केलेली आहे की त्याची वाणी परावाणीच आहे. त्याच्या मुखातून जो शब्द बाहेर पडतो तो सत्यच होतो, त्याला मुनी म्हणतात. आता प्रत्येकाने अंतरंगात डोकावून विचारायचं यातला मी कोणता ब्राह्मण, असं बरं का. वैदिकी परंपरेमध्ये जर बसायचं असेल तर किमान श्रोत्रिय व्हायला पाहिजे. श्रोत्रिय हा ब्राह्मणापासून अत्यंत सदाचारी झाल्याशिवाय वैदिकी होताच येत नाही. म्हणून ही घट्ट मौखिक परंपरा आपल्याकडे चालू ठेवली. आता ही जी वेदपठण बांधणी केली आमच्या पूर्वजांनी ती अष्टविकृतीमध्ये बसवली. विकृती म्हणजे संस्कृती प्रकृती विकृती म्हणतो त्यातली विकृती नाही. विकृती म्हणजे पद्धती. वेदांच्या ऋचांचं उच्चारण करण्याची, त्याचे मंत्र निर्माण करायचं सामर्थ्य असलेली पद्धती. ती 8 नावं म्हणजे पहिल्याला म्हणायचं जटा, दुसऱ्याला म्हणायचं माला, तिसऱ्याला म्हणायचं शिखा, चौथ्याला म्हणायचं रेखा, 5व्याला म्हणायचं ध्वज, 6व्याला म्हणायचं दंड, 7व्याला म्हणायचं रथ आणि 8व्याला म्हणायचं घन. अशा त्या अष्टविकृती आपल्याकडे आहेत. म्हणजे ते मंत्र आवृत्ती करण्याची ही पद्धत 8 प्रकारे बसवलेली आहे. आता नुसता वेद आणि त्याच्यामध्ये दिलेल्या ऋचा याला म्हणतात वेद संविधा. या वेदाच्या संहितेमध्ये ज्या ऋचा आहेत त्यांचा पदच्छेद करून म्हणणं, त्याचा विच्छेद करून म्हणणं, त्याला म्हणायचं पदपाठ. हा पदपाठ घनपाठी नित्य करत असतात, लक्षात ठेवा. म्हणजे पदपाठामध्ये पद्धतीच येतात, पण ज्याची जशी शाखा त्याच्याप्रमाणे त्याचं उच्चारण वेगळं होतं. मग असं वाटतं की अरे आपण म्हणतो त्याच्यापेक्षा गुरुजी वेगळं म्हणतायत बरं का. ऋग्वेदांना वाटतं की अरे कृष्ण यजुर्वेदी थोडं वेगळे म्हणतायत, कृष्ण यजुर्वेदी लोकांना वाटतं इकडे थोडं वेगळं म्हटलं, ते का पुढे उलगडा करूया. आता पद्धतीच, पण तो क्रमपाठ वेगळा का वाटतो. स्वरांमुळे त्याच्यामध्ये 2 पदामध्ये पर्याप्त अंतर पडतं आणि त्याच्यामुळे ते म्हणणं वेगळं होत जातं. त्या शाखेप्रमाणे, त्या परंपरेप्रमाणे
आपल्या या राष्ट्रामध्ये 4 वेदांच्या मिळून सहस्रावधी शाखा होत्या. त्यातल्या जवळजवळ आता सगळ्या लोप पावलेल्या आहेत. मोजक्या हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच शिल्लक आहेत परंपरेनं. आमची तर तैत्तिरीय शाखा जवळजवळ लोप पावलेली होती. 2 पिढ्यांपूर्वी अशी अवस्था होती की आता कोण म्हणेल की नाही कृष्णयजुर्वेद तैत्तिरीय शाखा. काठक मैत्रायणीचे होते, पण तैत्तिरीय परंपरा जवळजवळ लोप पावलेली होती. तेव्हा आता हे पदच्छेद करतात, त्याची एक निश्चित पद्धत आहे. 2 पदं एकत्र घेतली, त्या पदांचा क्रम केला की त्याला क्रमपाठ असं म्हणतात. 2 पदं आहेत ऋचांमधली, ती घेतली आणि एकत्र म्हटली की त्याला म्हणायचं क्रमपाठ. आता अनुलोम म्हणजे क्रमवार म्हणायचं, आणि विलोम किंवा प्रतिलोम असं म्हटलं तर विपर्यास्त करून म्हणायचं. विपर्यय उलटं करून म्हणायचं. अनुलोम म्हणजे क्रमवार म्हणायचं. 91, 92, 93, 94, 95, 96, 97, 98, 99, 100. याच्याऐवजी 100, 99, 98, 97, 96, 95, 94, 93, 92, 91 म्हणून बघा, म्हणजे किती अवघड आहे ते कळतं. उलटं म्हणणं अवघड असतं. पील्सबरी नावाचा एक जर्मन बुद्धिबळपटू होऊन गेला. इतका बुद्धिवान होता की ज्याच्यावर दृष्टी टाकेल ते सगळं स्मरणात राहायचं. तो युरोपमध्ये त्याची एकदा परीक्षा घेतली. किती अवघड परीक्षा करावी की जगामधल्या 100 वेगळ्या भाषा काढल्या आणि त्यातले 100 अवघड शब्द काढले. आणि ते 100 अवघड शब्द त्याला एका कागदावर लिहून दिले आणि त्याला सांगितलं 1-2 तास शांतपणे एका खोलीत बैस, वाच. यातले 10% जरी तुला उच्चारता आले तरी तुझी पाठ थोपतो. त्या पील्सबरीने असं पाहिलं 2 मिनटं, तर तो कागद पालथा घातला आणि सगळे 100 शब्द गढागढा म्हणून दाखवले. आणि माणसं बघत होती आश्चर्याला. त्यावेळेला म्हणाला आता उलट्या क्रमानं म्हणून दाखवतो, आणि त्यांनी सगळं उलट्या क्रमाने पुन्हा म्हणून दाखवलं. आहे ना अद्भुत. आणि त्यापुढे जाऊन त्यांनी काय गंमत करावी, तो म्हणाला आता 100, 98, 99, 97 असं आता उलटं म्हणून दाखवतो. आणि तसेही म्हणून दाखवले. अरे बापरे, काय प्रज्ञावंत मनुष्य एखादाच असा. श्रीहर्ष नावाचा महाकवी काश्मीरमध्ये गेला होता. 317वे कलम लागलं नव्हतं. काश्मीरचा सत्यानाश झाला नव्हता. आपलेच राजे, हिंदू राजे सुखानं राज्य करत होते. शारदापीठ वैभवामध्ये होतं अत्यंत. अशा वेळेला तो श्रीहर्ष तिथे गेलेला होता आणि नदीच्या काठावर तो स्नान करून संध्या करत होता. त्यावेळेला नेमक्या 2 स्त्रिया तिथे आल्या आणि दोघींचं कडाक्याचं भांडण झालं. म्हणून आणू नका म्हणतात दोघींना एकत्र, असं शास्त्रकार म्हणतात. हो, मी नाही म्हणत. हो, कडाक्याचं भांडण झालं. आता तो कुतूहलानं बघत होता त्या स्त्रियांच्याकडे. त्याला काश्मीरी भाषा येत नव्हती. तो संस्कृतचा महापंडित. मग त्यांनी ऐकलं फक्त त्यांचं. हे सगळा हा खटला गेला राजाकडे राज्यसभेमध्ये. मग राजाने पहिला प्रश्न विचारला, योग्यच आहे, कोणी साक्षीदार होतं का? त्या दोघींनी सांगितले, एक कोणीतरी असा संध्या करत बसलेला आम्ही पाहिला. राजा म्हणाला, जावा शोधा, त्याला घेऊन या. श्रीहर्षाला घेऊन आले. मग राजाने विचारलं, बाबा रे या काय बोलत होत्या? तर श्रीहर्ष म्हणाला, मला संस्कृत भाषा येते, इथली भाषा येत नाही, काश्मीरी भाषा. तेव्हा राजाची निराशा झाली. त्यावेळेला श्रीहर्ष म्हणाला, जरी मला ती भाषा येत नाही तरी या दोघी काय बोलल्या ते मला नक्की आठवते. आणि त्या दोघी काय बोललेल्या होत्या त्यांनी घडाघडा म्हणून दाखवलं राजाला सगळं. काय प्रज्ञा हो, काय बुद्धी. ही आमच्या राष्ट्राची परंपरा आहे. म्हणून घनपाठी हा चमत्कार करतात बरं का. अनुलोमी करतात, प्रतिलोम, क्रमवार म्हणायचं आणि विपर्यस्त पद्धतीनं म्हणायचं. हा क्रम 3 वेळेला केला तर त्याला जटा असं नाव आहे. आता पदपाठांची आवृत्ती जी होते त्याला माला असं नाव आहे. क्रम झाला, जटा झाल्या, पदपाठाची आवृत्ती जिथे केली जाते त्याला माला म्हणायचं. आणि या पदपाठांच्या आवृत्तीला, पदाला एखादं म्हणजे जटा या प्रकारे म्हणत असताना एखादं पद जादा जोडलं तर त्याला शिखा असं म्हणतात. म्हणून अष्टौ विकृतया प्रोक्ता क्रमपूर्वा म्हटलेलं आहे.
ते सर्वार्थाने खरं आहे. महर्षी आपल्या महर्षी लोकांनी, ज्ञानवंतांनी हे सगळं सांगून ठेवले. आता 8 विकृती ज्या सांगितल्या त्यातल्या 4थ्यापासून 7व्यापर्यंत, या रेखापासून रथापर्यंत 4 ते 7 यांच्याशी आणि स्वराशी जेवढ्या निगडीत असतात त्याला जवळ घनाची व्याख्या येते. माझ्यापेक्षा गुरुजी छान सांगू शकतील घनाची व्याख्या. शिखा मुक्त्वा विपर्यस्य तत्पदानी पुनः पठेत. बरोबर आहे ना? तर त्याला काय म्हणतात? अयम घन इति प्रोक्तः. त्याला घन असं म्हणतात. आता हे किती अवघड आहे आपल्या लक्षात येईल की पहिल्यांदा संहिता पाठ, मग पदपाठ, मग क्रमपाठ, मग जटापाठ आणि शेवटी घनपाठ. आता हे धारण करायला आयुष्यातली 15 वर्ष द्यावी लागतात. 2 पिढ्यांपूर्वी अशी अवस्था होती की हे जगवायचं, वैदिक परंपरेचं हे भांडार धारण करायचं, ही विद्या जगवली पाहिजे. उपास तापास करून आमच्या पूर्वजांनी ती टिकवली. त्यांना किती साष्टांग प्रणिपात करावेत तेवढे कमी आहेत. आम्ही आमच्या गावामध्ये पाहिलं, बेहरे गुरुजींना पाहिलेलं होतं. सकाळी जेवायला तर संध्याकाळी जेवण मिळेलच असं नाही. मग एवढ्या 10,000 ऋचा पाठ करायच्या कशासाठी हो? तिथून गाडी नाही, बंगला नाही, IT ची नोकरी नाही. काय नाव ठेवले? IT असं ते बरोबर आहे ना? ऐश्वर्य नाही, धन नाही, बरं पुन्हा मान सन्मान नाही समाजामध्ये. तो काळ असा होता की काही मिळायचं नाही. आमच्या इथे कृष्णेश्वर मंदिर होतं, देवे म्हणत असत आणि काही वेळेला घनपाठ होत असे. आपला विश्वास बसणार नाही, एक ढबू पैसा त्यांना दक्षिणा मिळायची. घनपाठी लोकांना कशी माणसं जगली असतील, कसे दिवस काढले असतील, कितीदा त्यांच्या चरणावर शरणागत व्हावं तितकं कमी येतं. आता घनपाठामध्ये काय होतं? जे पहिलं पद आहे ते 5 वेळेला येतं, दुसरं 10 वेळेला येतं, तिसरं आणि चौथं 13 वेळेला येतं. म्हणजे आपल्या मेधाशक्तीची पराकाष्ठा आहे असं घनपाठी होणं अत्यंत अवघड आहे. म्हणून ज्यांनी ही विद्या प्राप्त केली ती खरंच अवघड आहे, सोपी नाहीच आहे. बरं, आता जे स्वर असतात ते 3 प्रकार, त्या प्रकारेच ते म्हणावं लागतं, नुसतं आठवण नाही काही. कोणते स्वर आहेत? एकाला म्हणायचं उदात्त, दुसऱ्याला म्हणायचं अनुदात्त आणि तिसरा स्वरित. तुम्ही ज्या वेळेला पुस्तकामध्ये बघाल काही अक्षरांच्या वर, ऋचांच्या वर डोक्यावर उभी रेघ असते आणि काही अक्षरांच्या पायाच्या खाली आडवी रेघ असते आणि काही अक्षरं अशी आहेत की त्याच्यावर रेघ वरही नाही खाली नाही. हे गणित कसं बसवलेलं आहे? उदात्तला कोणतीही खूण नाही, स्वरितला मस्तकावर असते आणि अनुदात्तला खाली असते. या प्रकारे त्याचं उच्चारण सक्तीचं आहे. बरं, 3 स्वर आहेत असं नाही, एका स्वरितचे 18 प्रकार होतात. अरे बापरे, किती सांगा हो. स्वाश्रित आहे, पराश्रित आहे, संधिज आहे, असंधिज आहे. किती प्रकार म्हणून सांगावेत? म्हणजे एकेकाचे विकृती करून म्हटली जाते. 18 त्यातले प्रकार आपल्याकडे सांगितले गेलेले आहेत. आणि कांचीच्या पीठाने एक वेगळी परंपरा पाडलेली आम्ही पाहिली. आचार्य तिथले म्हणाले की पूजनीय शंकराचार्य की आम्ही त्याच्यामध्ये आणखीन एक परंपरा मिसळलेली आहे, ती ऐकणंसुद्धा मोठा आनंदाचं होतं. आता प्रत्येकाच्या म्हणण्यामध्ये थोडा फरक पडतो. म्हणजे शाखाभेद का होतात? तर त्याच्या पाठाचे उच्चार स्वर 3 वेगळ्या प्रकारचे दिलेले असतात. आता ऋग्वेद, कृष्ण यजुर्वेद, अथर्ववेद यांचे सारखे स्वर आहेत बरं का. पण शुक्ल यजुर्वेदाची रचना वेगळी आहे, त्यांचे स्वर वेगळे आहेत. तैत्तिरीय संहितेचे वेगळे आहेत, काठक आणि मैत्रायणीचे वेगळे आहेत, चिन्ह वेगळी असतात आणि त्याच्यामुळे त्याचं उच्चारणसुद्धा
तसंच करावं लागतं. एक साधी गोष्ट मात्र लक्षात ठेवायची, अनुदात्तानंतर म्हणजे अनुदात्ताला खाली आडवी खूण असते, त्याच्यानंतर जर चिन्ह कोणतंही नसेल तर ते सगळे उदात्त असतात. आणि स्वरित नंतर कुठलीही रेघ नसेल तर ते प्रचय असतात. एवढं लक्षात ठेवायचं. मला वाटते पुरे, कारण तुमचे चेहरे एवढे आता असे विवर्ण झालेले आहेत की मग त्याच्यावरचीच एक खरं प्रवचन मला करणं आवश्यक आहे. इतके ते सुंदर आहे खरं तर. पण हे स्वर ज्या आपल्या पूर्वजांनी निर्माण केले, एक शास्त्र किती परिपूर्ण केलं असेल. म्हणून मॅकडोनाल्ड नावाचा भाषाशास्त्रज्ञ, आंग्ल भाषेचा, इंग्रजी भाषेचा, त्यांनी म्हणून ठेवलेलं आहे की आंग्ल भाषा आणि संस्कृत भाषा यांची आम्ही ज्यावेळेला तुलना करतो त्यावेळी माझ्या असं लक्षात येतं की आमच्यापेक्षा पुढे संस्कृत भाषा किमान 5,000 वर्ष आहे. हे मॅकडोनाल्डने लिहून ठेवलेलं आहे. पण त्या दुष्ट लोकांनी संस्कृत जेवढी उद्ध्वस्त करता येईल तेवढी करून टाकली, तुम्हाला आम्हाला माहिती आहे. आता ज्याचा आपण अभ्यास करणार आहोत, ज्या मी म्हटलं उंबरठ्यावर उभे आहोत, आज जाणार आहोत, त्याचे 2 भाग आहेत रुद्राचे. शांतिपाठ प्रत्येक ह्यालाच असतं. प्रतिदिनी आपण अगदी अन्नब्रह्म सेवन करायच्या अगोदर सुद्धा ओम सहनाववतु म्हणतो. सहनौ भुनक्तु सहवीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ओम शांती शांती शांती. ही गुरु शिष्यांनी मिळून म्हटलेली आहे बरं का प्रार्थना. आपल्याकडे मी असं नाही आहे. आपली संस्कृती आम्ही आपण म्हणणारी आहे. म्हणून इतकं सगळ्यांनी ऋग्वेदापासून संत वाङ्मयापर्यंत मी पण टाका हेच शिकवले. अहंकार टाका. अहंकार टाकला की सगळं प्राप्त होतं. आम्ही आपण म्हणायला शिका. तर शांतीपाठाने आपलं अंतःकरण आणि मन शांत होतं आणि त्याच्यात प्रार्थना असते की अधिभौतिक अधिदैविक आध्यात्मिक त्रिविध तापांची शांती होऊ दे. आता या रुद्राचे 2 भाग आहेत. एकाला म्हणतात नमक आणि दुसऱ्याला म्हणतात चमक. नावही मोठी गोड आहेत ना. कधी माणसं विसरू नयेत इतकी ती सुंदर नाव आहेत. नमक चमक अगदी लहान मुलाच्या लक्षात राहतील इतकी छान आहेत. आता या नमक चमकामध्ये 11 अनुवाक आहेत. नमकामध्ये 11, चमकामध्ये 11. नमकामध्ये जे अनुवाक आहेत, अनुवाक म्हणजे त्या ग्रंथाचा एक भाग, त्या ग्रंथाचा एक खंड, त्या ग्रंथाचा एक विभाग, त्याला अनुवाक म्हणतात. अनुवाकचा आणखीन एक अर्थ आहे आणि तो फार सुंदर आहे. अनुवाक म्हणजे स्वाध्याय किंवा उजळणी. उजळणीशिवाय ते धारूच शकत नाही आपण. म्हणून तैत्तिरीय उपनिषदांनी जे सांगितलेलं आहे ना, काय सांगितलं आहे? स्वाध्याय प्रवचनाभ्याम मा प्रमदितव्यम. कशासाठी सांगितलं? तुम्ही विसराल ते म्हणून स्वाध्याय आवश्यक आहे. गृहिणी स्वयंपाक इतका चांगला करते कारण दररोजचाच स्वाध्याय हो. तिला एक 5 वर्ष अजिबात फिरकू द्यायचं नाही स्वयंपाकघराकडे आणि नंतर येन स्वयंपाक कर म्हणायचं. तिची काय अवस्था होते बघा. 5 वर्ष तिला फिरकू द्यायचं नाही. स्वाध्यायाशिवाय उजळणीशिवाय केलेलं ज्ञान, मिळवलेलं ज्ञान मुरत नाही. त्याची आवृत्ती केल्याशिवाय ते प्रगटी होत नाही. नमकामध्ये 11 अनुवाक आहेत पण त्यातली संख्या मंत्रांची वेगळाली आहे. म्हणजे अगदी संख्या सांगायची झाली तर 15, 13, 17, 17, 15, 17, 16, 17, 19, 12, 11 अशी क्रमशः त्या अनुवाकामध्ये मंत्रांची संख्या आहे. चमकाला अशी संख्या नाही आहे. म्हणजे मध्ये त्यात कुठेही क्रमांक येणार नाहीत. चमकाचं वैशिष्ट्य असं आहे की एक अनुवाक झाला की शेवटी त्याला एक आपल्याला धन्यवाद एक मंत्र संपला की म्हणजे एक अनुवाक संपला की शेवटीच फक्त एक आकडा येतो. हा नमक चमकामधला भेद आहे. आता नमक चमक का म्हणतात तर अगदी साधं आहे. नमकामधले सगळे मंत्र त्याचा प्रारंभ नमहा
असं म्हणून, म्हणजे या रुद्राला शिवाला वंदन केलेलं आहे, नमस्कार केलेला आहे म्हणून नमः असल्यामुळे त्याला नमक म्हणतात. आता या मंत्रांचे सुद्धा 2 विभाग होतात, 2 प्रकार होतात. एकाला म्हणतात उभयतो आणि दुसऱ्याला म्हणतात अन्यतो. उभयतो याचा अर्थ असा, नमहानी सुरुवात होते आणि शेवटी नमः यांनीच होतो, त्याला उभयतो मंत्र म्हणतात. म्हणजे ज्या संज्ञेनं प्रारंभ केला मंत्र म्हणायला त्याच संज्ञेनं शेवट झाला त्याला उभयतो मंत्र म्हणायचं. अन्यतो याचा अर्थ असा, नमहानी सुरुवात होईल नमः म्हणून, पण पुढे त्या मंत्राचा शेवट मात्र नमहानी नाही, त्यामुळे त्याला अन्यतो मंत्र म्हणतात. अशी सुंदर विभागणी आपल्या पूर्वजांनी केलेली आहे. आता कृष्ण यजुर्वेदामध्ये आलेलं आहे आणि रुद्राचा गौरव केलेला आहे. ऋग्वेदामध्ये रुद्राला 3च सूक्त आहेत, संख्येच्या दृष्टीनं खूप लहान आहे. 2ऱ्या मंडलामधलं 33वे सूक्त, 7व्या मंडलामधलं 46वे आणि 59वे अशी 3च सूक्त आहेत फक्त. म्हणजे 1028 किंवा 1032 सूक्तामधली 3 सूक्त फक्त रुद्राला आहेत. पहिल्या मंडलाच्या 114व्या सूक्तामध्ये रुद्राचं खूप वर्णन आहे आणि शिवाय जवळजवळ 50-55 ठिकाणी वेदामध्ये रुद्राचा उल्लेख सातत्याने आलेला आहे. आता या रुद्राचा प्रारंभ हा शांतिमंत्राने केला आहे. तो का करायचा? चित्त एकाग्र व्हावं, मन एकाग्र व्हावं. आणि हे चित्त मन एकाग्र झालं की आपण जे मंत्र म्हणतो ते आपल्याला धारण करता यावेत. हे अगोदर पाठांतर करणंच अवघड आणि ते सार्थ म्हणणं त्याहून अवघड, खरंच अवघड आहे. आता एवढ्या 10,000 उच्चांचा अर्थ मनावर ते धारण करणं काय थट्टा आहे का? शक्य नाही आहे. पण वेदांनी आग्रहाने सांगितलेलं आहे, सार्थ पाठांतर करा असं वेद आग्रहाने सांगतो. तर आता कुठल्याही आपल्याकडच्या मंत्राचा प्रारंभ ओंकाराने होतो. ओम. का बरं? जगातल्या सगळ्या भाषांमधले सगळे वर्ण जर आपण घेतलेत तर ते ऱ्हस्व तरी आहेत किंवा दीर्घ तरी आहेत. तर त्याला 1 तरी मात्रा आहे किंवा 2 तरी मात्रा आहेत. अ म्हटलं की 1 मात्रा ऱ्हस्व, आ म्हटलं की दीर्घ झाला 2 मात्रा. ओंकार हा एकच वर्ण असा आहे की त्याच्या 3.5 मात्रा आहेत. आणि याच्यावर प्रयोग जगाच्या अनेक प्रयोगशाळेमध्ये झालेले आहेत आणि त्या ओंकारातून किती स्पंदन निर्माण होतात हे वैज्ञानिकदृष्ट्या सुद्धा सिद्ध झालेलं आहे. 3.5 मात्रा असलेला एकच वर्ण आहे. हे तिन्ही एकवटले तेथ शब्द ब्रह्म कवळले, ते मिया श्री गुरुकृपा नमिले आदिबीज. माऊलींनी तेच सांगितले. अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेशू जाणीला, तुकोबांनी म्हटलेलं आहे. सगळे तेच सांगतात. अकार उदर विशाल म्हणून जे वर्णन केले माऊलींनी त्याच्यामध्ये 3.5 मात्रांचा उल्लेख आहे. तेव्हा हा वर्ण अलौकिक असल्यामुळे त्यांनीच प्रारंभ होतो. आता ओंकारानंतर पहिला शब्द आहे तो इडा आहे. इडा पिडा टळो म्हणतात ना, मराठीमध्ये आहे की नाही म्हण. विशेषतः संध्याकाळच्या वेळेला म्हणतात इडा पिडा टळ. ती इडा पिडा वेगळी बरं का. इथे इडाचा अर्थ वेगळा आहे. इडाचे 2 अर्थ आहेत. एकाला म्हणायचं देवतांची केलेली स्तुती म्हणजे इडा. तेव्हा या रुद्राच्या स्तुतीनं आम्ही या शांतीपाठाला प्रारंभ करतो असं पहिल्यांदा म्हटले. आणि त्याही पुढे जाऊन महत्त्वाचं असं की इडा म्हणजे ब्रह्मस्वरूपिणी विद्या. आम्ही जर स्तुती केली शिवाची तर तो पावणार नाही, पण ऋषींनी मुनींनी केली तर तो का प्रगट होतो असा विचार करा ना. आम्ही मानसपूजा करतो की आत्मात्मम गिरिजावती सहचरा प्रतिदिनी म्हणतो, पण शिव येऊन आपल्याला भेटला असं कोणाच्या प्रत्ययाला आले का? नाही आहेत. कारण ती इडा म्हणजे ब्रह्मस्वरूपिणी विद्या आहे आणि ती आचार्य मुनींना आणि घनपाठी मंडळींना अंशतः प्राप्त होते. मग त्यांच्या वाणीला एक वेगळं तेज येतं म्हणून ती इडा आहे, ब्रह्मस्वरूपिणी विद्या. पुढे सांगितलं देवहू
आणि मनुर्यज्ञांनी म्हटलेलं आहे, देवांची उपस्थिती ही त्या ब्रह्मस्वरूपिणी विद्येशिवाय असूच शकणार नाही. म्हणून ती इडा ब्रह्मस्वरूपिणी विद्या आहे. इथे मनु याचा अर्थ वेगळा आहे बरं का. मनु म्हणजे मनुस्मृती लिहिणारा मनु नाही. मनु म्हणजे मानव या अर्थानेही नाही. मनु म्हणजे ब्रह्मविद्या प्रापकची विद्या आहे, जी त्या ब्रह्मविद्येचं प्रतिपादन करते, त्याला मनु म्हणायचं. तशी विद्या प्राप्त झाली की यज्ञाचं सर्वांग प्राप्त होणार, हे वेगळं सांगायची आवश्यकताच नाही आहे. आणि पुढे उक्ता मदानी म्हटलेलं आहे. याचा अर्थ असा आहे की कर्मातून प्राप्त होणारी जी सुखं असतात, कर्म चांगलं असेल तर, कारण जे पेरतो ते उगवतं. काल आपण पाहिलं, क्लेश कर्म विपाक आशयही अपरामृष्ट हा सपुरुष विशेष ईश्वर हा. पातंजली योगदर्शनामध्ये ईश्वराची व्याख्या आहे की त्याला कर्म विपाक नाही. तुम्हा आम्हाला आहे, तो त्याला चिकटतच नाही, कारण त्याची कर्म सगळी दिव्य असतात. जन्मकर्मचे मे दिव्यम गीतेत सांगितले. तर मग आपलं कर्म शुक्ल असेल तर त्या शुक्ल कर्माचं फळसुद्धा चांगलंच मिळणार. म्हणजे कर्मजन्य सुख भगवंता तुझ्या कृपेनं लोककल्याण स्वरूप सगळ्यांना प्राप्त व्हावीत अशी प्रार्थना केलेली आहे. आता ही जर प्रार्थना सफल व्हायची असेल तर मराठी माणसाला जवळजवळ अशक्यच अशी एक गोष्ट पुढे सांगितली. काय सांगितले? खरंच अवघड आहे बरं का. मधुमनिष्य मधुजनिष्य अवघड आहे ना. मी मधुर स्वरात बोलेन, काय भयंकर अवघड सांगून ठेवता तो. असं अवघड करू नये मराठी माणसाला. आम्ही तुझं मनन करतो मनुष्य, हे रुद्रा, हे ईशतत्वा, आम्ही तुझं मनन करतो. तुझ्या सुंदर रूपाचं आम्ही सतत ध्यान करतो. मधुजनिष्य तुझं मधुर स्तोत्र आहे, त्या माध्यमातून तुझं नित्य आम्ही स्तवन करतो. मधुक्षानी मी तर गोड बोलेनच, पण या विश्वामधल्या आजूबाजूच्या लोकांना सुद्धा मधुवदिष्यानी त्यांनाही मधुर गोड बोलायला प्रवृत्त करेन. हे मंत्र मारवाडी गुजराती म्हणत नाहीत, पण त्यांना 100% कळलेलं आहे गोड कसं बोला. काही वेळेला कठोर बोलावं लागतं, हे खरं आहे. पण राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तदनंतरे. समर्थांनी साधं सूत्र सांगितलंय. आता सगळी यांची अंतरं राखायची तर थोडं तरी गोड बोलता आलं पाहिजे की नाही. पण प्रवचनकाराला गोड बोलून चालत नाही, मोठी अडचण होते त्याला, कारण जे खरं आहे तेच त्याला सांगावं लागतं. अशा नाईलाज असतो. पण इथे भावार्थ किती सुंदर आहे. वाचमुद्यासम म्हणजे मधुर तर बोलेन, पण खरं बोलेन, यथार्थ आहे तेच बोलेन. म्हणून हे रुद्रा, सर्वांनी मिळून माझं रक्षण करावं आणि त्रिविध तापांची शांती व्हावी, असा त्या शांती मंत्राचा अत्यंत सुंदर अर्थ आहे. आता रुद्राच्या अंतरंगामध्ये आपण पाऊल टाकलं. हरिही ओम. बरेच जण हरि ओम म्हणतात बरं का, तर ते चुकीचं आहे असं लक्षात ठेवा. हरिही, हरीच्या पुढे विसर्ग आहे असं नित्य लक्षात ठेवायचं. हरिही ओम म्हणायचं, हरि ओम नाही, हरिही ओम. आता पहिल्या मंत्रामध्ये आता जे नमहानी सुरू होतात आणि नमहानी संपतात, त्या मंत्रांचा जो छंद आहे तो अनुष्टुप छंद आहे. अनुष्टुप छंद याचा अर्थ असा, अनु हा उपसर्ग आणि स्तुभ असा धातू आहे. अनुष्टुप याचा अर्थ आपल्या चित्ताच्या चंचल वृत्ती ज्याच्यामुळे मोडल्या जातात. आपलं चित्त, आपलं मन स्थिर होतं आणि ज्याचा आपण अनुभव करत आहोत ते आपल्या अंतःकरणामध्ये ठसावतं. त्याला काय म्हणतात? त्याला अनुष्टुप म्हणतात. म्हणून आपल्या लक्षात येईल की अनुष्टुप हा वैदिक जसा छंद आहे तसा लौकिक आहे. रामायण जवळजवळ सगळं हे अनुष्टुप छंदामध्ये आहे. महाभारत जवळजवळ संपूर्ण अनुष्टुप छंदामध्ये आहे. गीतेच्या 700 श्लोकामधले 645 श्लोक अनुष्टुप छंदामध्ये आहेत. का बरं? अनुष्टुप याचा अर्थच इतका सुंदर. अनुष्टुप, तुमची मनाची चंचलता गेलीच पाहिजे, पण थोडी उपासना करू ना, आपोआप नाही. मग म्हणाल बस अनुष्टुप छंदात काही म्हणावं आणि चंचलता जाईल, नाही, कधीही शक्य नाही. आता इथे काय सांगितलं बघा.
नमस्ते पहिलं वंदन केलेलं आहे रुद्राला. देवतांना आपल्याकडे प्रथा आहे गुरुला आणि देवतांना वंदन करावं. नमस्ते रुद्रमन्यव. पुढे काय म्हटलं? इथोत ईशवे नमः. आता इथे उत या शब्दाचा अर्थ आपण नेहमी लक्षात ठेवा की एका संस्कृत शब्दाचे 125 सुद्धा अर्थ होतात. पण इथे जो उपयोजलेला आहे तेवढाच मी सांगेन आपल्याला. उत याचा अर्थ आणि. च म्हणतो ना आपण लौकिक ह्याच्यामध्ये, तसा वैदिक वाङ्मयामध्ये उतचा अर्थ आणि असं केलं जातं. मन्यव, मन्यू म्हणजे क्रोध. मन्यूचा अर्थ आहे क्रोध किंवा त्याचा दुसरा अर्थ आहे आवेश. रुद्र असा आहे की त्याचा क्रोध आवेश कळायच्या अगोदर शत्रूचं पारिपत्य होऊन जातं. ह्या रुद्राचं वर्णन कसं केले म्हणून सांगू का? त्याला उष्णीश म्हटले ना. उष्णीश म्हणजे पगडी घालणारा. आता हे काही जणांनी ऐकलं तर इतकं वाईट वाटेल त्यांना. ते म्हणतील त्याची पगडी काढा अगोदर पागोटं घाला त्याच्या डोक्यावर. काय लक्षात आलं की नाही कोणास? आहे हो पुणेकर काय किती सोडले. त्याला नीलग्रीव म्हटले, त्याला शितिकंठ म्हटलेलं आहे, हरिकेश म्हटले, सहस्राक्ष म्हटलेलं आहे. आणि रुद्र जसं आपण म्हणतो तसं शतरुद्रीय म्हणतात. शतरुद्रीय म्हणायचं कारण असं, शिवाची 100पेक्षा अधिक नावं ह्या रुद्रामध्ये आलेत म्हणून त्याला शतरुद्रीय म्हणायचं. नमस्ते रुद्रा, तुला नमस्कार असो. तुझा क्रोध आवेश इतका आहे आणि तो तर कशातून प्रगट करतोस? पहिला जो अनुवाक आहे नमकाचा, त्याच्यामध्ये धनुष्यबाण धारण केलेल्या शिवाचं वर्णन आहे संपूर्ण. आणि मग पुढचे जवळजवळ 9 अनुवाक हे त्याचं ब्रह्मांड स्वरूप कसं आहे ते मांडलेलं आहे. पहिल्या ह्याच्यामध्ये तो शत्रूंचं पारिपत्य करणारा कसा आहे आणि तुझा क्रोध आमच्याकडे न येवो म्हणून त्याला सतत प्रार्थना केलेली आहे पहिल्या अनुवाकामध्ये. म्हणून त्याला म्हटले ईशव म्हणजे धनुष्य. अत्र शूरा महेश्वासा म्हटले, लक्षात आलं ना? तेव्हा प्रचंड धनुष्य धारण केलेले भीमार्जुन आहेत म्हणून गीतेच्या पहिल्या अध्यायात सांगितलेलं आहे. तर हा धनुष्य धारण करणार, नमस्ते अस्तु धन्वने, धनुष्य आणि बाण धारण करणारा बाहुभ्याम उतते नमः. दोन्ही हातामध्ये त्यांनी काय धारण केलेलं आहे? प्रत्येक आपल्याकडे देवाचं एक शस्त्र आहे बघा. प्रभू रामचंद्रांचं कोदंड आहे, महाविष्णूचं शारंग धनुष्य आहे, शंकराचं किंवा रुद्राचं पिनाक आहे, अर्जुनाचं गांडीव धनुष्य आहे. प्रत्येकाच्या धनुष्याला विशेष नाव आहे बरं का. तर पिनाक नाव का पडलं तेही सांगतो आपल्याला. पी म्हणजे यश किंवा विजय आणि नाक म्हणजे त्रिभुवन, स्वर्ग अंतरिक्ष पृथ्वी सगळं जे असेल ते पाताळापर्यंत. तेव्हा त्रिभुवनावर विजय किंवा यश ज्या शस्त्रामुळे रुद्र प्राप्त करतो त्याला पिनाक म्हणायचं. म्हणून त्याला पिनाक पाणी म्हणतात. आणि या पिनाक पाणीबरोबर अर्जुनाने झुंज दिली म्हणजे तो किती पराक्रमी असला पाहिजे. म्हणून तर त्याला पाशुपतास्त्र दिलं ना. विश्वविजयी थोडक्यात त्याला पिनाक म्हणायचं. आता पिनाक जसं आहे तसं त्र्यंबक धनु आहे. पुढे इतिहास बघू त्याचा. वैष्णव धनुही आहे. अशी धनुष्य आपल्याकडे प्रख्यात आहेत. कारण धनुर्विद्या हा एक उपवेद आहे आपल्याकडे. गांधर्ववेद जसा आहे अर्थवेद आहे त्याच्याप्रमाणे धनुर्वेद हा उपवेद आहे. म्हणजे त्याला किती महत्त्व आहे आपल्या परंपरेमध्ये. कशी विद्या आपल्याकडे अद्भुत विद्या होती आणि परंपरेनं जपलेली होती. म्हणून रुद्रा, तुझ्या आवेशाला क्रोधाला मी नमस्कार करतो. तुझे धनुष्यबाण धारण करणारे दोन्ही हात त्यांनाही मी नमस्कार करतो. जर ते वळवायचे असतील कोणाकडे, आमच्या शत्रूकडे वळव म्हणजे झालं, अशी प्रार्थना पहिल्या मंत्रामध्ये केली आहे. आता दुसऱ्या मंत्रामध्ये ते म्हणतात यात येशू शिवतमा म्हटले. अत्यंत मंगलदायी उत्तम असा. येशू म्हणजे बाण आणि धनु दोन्ही अर्थ आहेत त्याचे, पण धन्वनेही म्हटलेले. महेश्वासाचा उल्लेख आत्ताच केला आम्ही. पण शरव्य, शिवा शरव्या म्हटलेलं आहे. शरव्य म्हणजे बाणाचं जे लक्ष असतं त्याला शरव्या म्हणतात.
तुझा बाण कधी चुकतच नाही, तो शत्रूचा वेध करून त्याला मारणारच. रामाचा बाण असा होता की तो कधीही वाया गेला नाही. रामशस्त्रभृतामहम म्हणून विभूती योगामध्ये कृष्णाने आपल्या विभूती सांगताना शस्त्र धारण करणाऱ्यात मी राम आहे म्हणून सांगितले. द्रोणाचार्यांनी परीक्षा घेतली ना विद्यार्थ्यांची आपल्या, आणि एका झाडावर एक पक्षी ठेवलेला होता. कौरव पांडव सगळ्यांना बोलवलं आणि सांगितलं की तो पक्षी ठेवला आहे, त्याचा वेध करायचा, लक्ष्यवेध करायचा आहे. दुर्योधन आला तेव्हा द्रोणाचार्य विचारलं, तुला काय दिसतं? तर तो म्हणाला, मला सगळं दिसतं, आभाळ दिसतं, वन दिसतं, झाडं दिसतात आजूबाजूची, तुम्ही ज्याच्यावर पक्षी ठेवला आहे ते झाड, तो वृक्षसुद्धा आम्हाला दिसतो. ते ऐकल्याबरोबर द्रोणाचार्य म्हणाले, चल बाजूला. असं सगळ्यांची उत्तरं तीच यायची. फार फार तर झाडाकडे माझं आता लक्ष लागलेलं. इथपर्यंत अर्जुनाला ज्या वेळेला बोलवलं त्यावेळेला तो म्हणाला, गुरुजी मला दुसरं काही दिसत नाही, मला तो पक्षी, आणि पक्षीसुद्धा नाही, त्या कृत्रिम पक्षाचा फक्त डोळा दिसतोय. इतके संतुष्ट झाले ना, आणि त्यांनी सांगितलं सोड बाण, आणि त्या कृत्रिम पक्षाचा डोळा होता तो लक्ष्यभेद अर्जुनाच्या बाणाने केला. इतका आनंद द्रोणाचार्यानं झाला आहे. आपल्या पुत्राला जेवढी विद्या दिली नाही तेवढी त्या पट्टशिष्याला दिली. अलौकिक करून ठेवलं त्यांनी. द्रोणाचार्य तसे पक्षपाती होते बरं का. तेव्हापासून आचार्यांची घसरण सुरू झाली काय वाटते. तरी पुढची जवळजवळ 2-3 हजार वर्ष सुखात गेली आपली म्हणा. पण ते काय करायचे, इतर सगळ्या शिष्यांना पाणी भरायला लावायचे, अश्वत्थाम्यालाही पाणी भरायला लावायचे. पण अश्वत्थाम्याला जो घट दिलेला असे तो मोठ्या तोंडाचा, आणि बाकी सगळ्यांना एवढ्या छोट्या तोंडाचे. मग आता त्या नदीमध्ये तो घट बुडवला, मोठ्या तोंडाचा घट पटकन भरायचा आणि अश्वत्थाम्याचं पाणी अगोदर भरून यायचं, आणि मग बाकीचे पाणी भरतायत तोपर्यंत द्रोणाचार्य अश्वत्थाम्याला जादा विद्या द्यायचे. हे एका दिवसात अर्जुनाच्या लक्षात आलं. तो म्हणाला, असं आहे का, मग तुम्ही मला विद्या कशाला दिले? वारुणास्त्र वापरायचा आणि अश्वत्थाम्याच्या अगोदर तो गट भरून काढायचा, आणि अश्वत्थाम्याच्या अगोदर येऊन बसायला लागला. पण द्रोणाचार्याने इतका आनंद झाला, अरे विद्या दिली, पण त्या विद्येचं उपयोजन अर्जुनालाच कळलं फक्त. रुद्र अर्जुनाला उगाच प्रसन्न झालं नाही पाशुपतास्त्र देणारा. यात तयानो रुद्र मृडय म्हटले बरं का. मृड याचा अर्थ आहे सौख्य देणारा, कल्याणकारी. म्हणून महेशाच्या पत्नीचं नाव मृडानी असतं, आणि अनेकांना त्याचा अर्थही कळत नाही. मृडानी कल्याणकारी. शिव जसा कल्याणकारक आहे तशी मृडानी म्हणजे पार्वती, ती सुद्धा कल्याणकारीच आहे. आणि म्हणून या शिवाची प्रार्थना करत असताना ह्या ऋषींनी असं म्हटलेलं आहे, अशुभाचा परिहार हो, लोककल्याण हो, कारण तुझं ते कल्याणकारी रूप आहे ना. शिवतमा तुझा जो बाण आहे तो आता शांत झालेला आहे, शांत कर असं सुचवलेलं आहे. आपल्याकडे विद्यार्थ जास्त ना, आज्ञार्थ नाही, सुचवतात फक्त असे घडो. 700 श्लोक सांगून भगवंत म्हणाले यथेच्छसी तथा करू. वा, याच्यापेक्षा केवढं अवदारी असावं एखाद्या धर्मामध्ये. आता तुला जे योग्य वाटते तेच कर. तर विद्यार्थ्यांनी सुचवले, तो शांत झाला आहे, तुझ्या त्या धनुष्य बाणाने आमचं रक्षण कर म्हणजे झालं. आता हे रक्षण कसं कर हे 3ऱ्या मंत्रामध्ये सांगितले. आमचे ऋषीजन म्हणतात, या ते रुद्रशिवा तुझी 2 रूपं आहेत. त्याला घोरान्य आणि शिवान्य असं म्हटलेलं आहे. एक रूप घोर आणि दुसरं अघोर. घोर रूप आहे ते शत्रूचा विनाश करणार आहे, आणि दुसरं आहे ते कल्याणकारी आहे, शिवस्वरूप आहे. म्हणून त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे अघोरा पापकाशिनी, अपापकाशिनी म्हटलेलं आहे, पुण्यप्रकाशिनी आहे. म्हणून ना रुद्रा तुझी 2 रूपं आहेत. म्हणून ना त्रिपुराचा वध करताना शिवाचं रूप रुद्र आहे. तुम्हाला माहिती आहे की त्रिपुरासुर उन्मत्त झाला आणि मग त्याच्या 3 पुत्रांनी ती 3 पुरं बांधली जी अजिंक्य होती, ती एका बाणामध्ये शिवानी उद्ध्वस्त केली.
पिनाकावरून बाण टाकला आणि त्रिपुरा जाळून टाकली. आपल्याला माहिती आहे त्रिपुरा जाळली याचा एक आध्यात्मिक सुंदर अर्थ आहे. म्हणजे तुमच्या आमच्या ठायी असलेले सत्व रजतम खलास करून टाकले आणि त्रिगुणाच्या अतीत केलं आपल्याला. निस्रय गुण्यो भव अर्जुन, त्रिगुणाच्या अतीत हो म्हणून भगवंतांनी सांगितलेलं आहे. तेव्हा सत्वरजतम ही त्रिपुरच आहेत आपल्या देहामधली. एका देहाच्या आत नांदणारे 3 त्रिपुर आहेत. मग त्याचं पारिपत्य करणारा हा घोर रूप धारण करणार आहे. आणि शिवरूप कसं आहे तो कल्याणकारीच आहे. मार्कंडेय शरण गेला म्हणून त्याला हृदयाशी धरून दीर्घायुष्य देणार आहे. मी म्हटलं ना 2 पिढ्यापूर्वी खायला अन्न नव्हतं, पण प्राचीन कालखंडात ती स्थिती होती. द्रोणांच्या पुत्राला कृपाचार्यांची बहीण हे मेवणे होते बरं का, द्रोण आणि कृपाचार्य. त्या कृपाचार्यांची सख्खी बहीण कृपी ही द्रोणांची पत्नी. तर त्यांच्या घरी एवढी विद्या असलेल्या या आचार्यांच्या घरी दूध नव्हतं. या अश्वत्थामेने दूध मागितलं की ती पाण्यात पीठ घालायची आणि हे दूध घे म्हणून अश्वत्थाम्याला सांगायची. आणि तो आनंदाने प्यायचा. मी दूध प्यायलो म्हणून मित्रांना सांगायचा. आणि एके दिवशी मित्राच्या घरी दूध प्यायचा प्रसंग आला आणि त्याला कळलं की अरे हे खरं दूध आहे, आई देते ते दूध नव्हे. किती दारिद्र्य असेल हो, कल्पना करा. उपमन्यूची कथा अशीच आहे. आई म्हणाली बाळा, ती तसंच करायची, पिठात पाणी मिसळून हे दूध म्हणून घे म्हणायची. पण शेवटी उपमन्यूला कळलं हे खरं दूध नाही, चितळेंचं नव्हे बरं का. तर नाही म्हटल्यानंतर खरं तर पूर्वी दारामध्ये ताजं दूध यायचं बघा. आम्ही लहानपणी असं पाहिलेलं आहे की धारोष्ण दूध देत असं का ते पेण्यामध्ये इतका. अजून कोल्हापूरला देतात किंवा तरी प्रवचनाला आम्ही गेलो की गुरुजी थांबा म्हणतात आणि मंदिरात बाहेर कट्ट्यावर म्हशी बांधलेल्या धारोष्ण दूध काढून आणून प्यायला देतात. तसं ताजं दूध आपल्यापर्यंत तसं खरं तर पोचतच नाही. मग ते शीत कपाटामध्ये मोठ्या ठेवायला लागतं, तिथून आणायचं. मग आयुर्वेद म्हणतो त्याच्याप्रमाणे हे बरोबर प्रकृतीला घातक आहे, पण ते तापल्याशिवाय पिता येत नाही. उरलं की पुन्हा शीत कपाटात कोंबायचं, पुन्हा काढून पुन्हा तापवायचं. म्हणजे आयुर्वेद म्हणतो तुमच्या प्रकृतीचा नाश व्हायलाच पाहिजे. पण पर्याय काय? आता ताजं दूध येत नाही. आता काय ते A2 म्हणतात ना, ते दूध असं आहे की आणल्यानंतर अर्ध्या तासाच्या तापावं लागतं आणि लवकरात लवकर संपावं लागतं. गाईचं दूध आहे, ते टिकत नाही, नासून जातं. ते खरं दूध. ते उपमन्यूला सुद्धा दूध नव्हतं. ते उपमन्यूला शिवाच्या अघोर शिवरूपानी अख्खा सागर दिला की, क्षीरसागर, दुधाचा सागर उपमन्यूला. असा धरी छंद जाय तुटोनी या भवबंध. त्याच्यात सांगितले की असा छंद धरला तर काय होतं, दुधाचा महासागर मिळवता आला ते उपमन्यूला. पण तेवढी श्रद्धानिष्ठा आपल्या अंतःकरणामध्ये पाहिजे ना. मग आता ही दोन्ही रूपं थोडक्यात याच्यामध्ये आणखीन सुद्धा विशेष काही आहे बरं का. याच्यामध्ये शंतमय्या म्हटलेलं आहे, कल्याणकार. गिरीशंतही म्हटले, म्हणजे गिरीवर जो राहतो गिरित्र त्याला गिरीशंत असं म्हणतात, कारण तो कैलासावर राहतो ना. त्याच्यामुळे शंकराची सगळी मंदिरं बघा ही प्राधान्यानं डोंगरावर असतात, गिरिस्थानी असतात, दूरस्थ असतात, एकांतात असतात. आणि शिवाच्या मंदिराचं गर्भगृह वेगळं असतं. आपण पाहिलेत का कधी? तसा अभ्यास केला आहे का? शिवाच्या मंदिराच्या गर्भगृहामध्ये आवाज जसा निनादतो तसा अन्य कुठल्याही मंदिरात निनादत नाही. त्याची रचनाच वेगळी आहे. म्हणून गिरिस्थानावर शिव का? कारण तो कैलास स्वरूप आहे ना. मग आता कल्याण स्वरूपधारी तू जर असा असशील तर काय कर, तुझं उग्र रूप नको, आमच्या घोर रूप वाट्याला यायला नको. तुझं शिवरूप पुण्यकाशिनी रूप ते आमच्या वाट्याला येऊ दे. आमचं संचित आहे ते नाहीसं कर आणि आम्हाला ब्रह्मज्ञान प्रदान कर. पुढे आता आमचे हे ऋषी म्हणतात, यामिशोम गिरीशंत, गिरित्रन दोन्हीचा उल्लेख केलेला आहे बरं का इथे. हे गिरीशा, हे कैलास निवासी शिवशंकरा,
तू तर नित्य कल्याणकारक आहेस आणि तुझं धनुष्य आणि हे आता दोन्ही शांत झालेलं आहे. तेव्हा काय कर, आमच्या पुत्रांचं, आमच्या पौत्रांचं, आमच्या सगळ्याचं रक्षण कर म्हणजे झालं. ही प्रार्थना फक्त रुद्रालाच येते बरं का. आमचं रक्षण कर अशी प्रार्थना सर्वाधिक रुद्राला केलेली आहे. म्हणजे तो कसा आहे, कोपिष्ठ आहे, शीघ्रकोपी आहे, राग येणार आहे आणि तितकाच शांत होणारा. कृपा केली तर काय द्यावं, दुधाचा सागर पी, किती पितोस, काय पिणार दुधाच्या सागरामधलं दूध किती पिणार. एका शिष्याच्या कोट कल्याणासाठी जगाला दुधाचा सागर देऊन टाकला. इतका तो कृपावंतही आहे. अशी त्याची दोन्ही रूप आहेत. पुढल्या ह्याच्यामध्ये सांगितले, शिवेन वचसा त्वा गिरीशाच्छा वदामसी. याच्यामध्ये मोठा सुंदर अर्थ आहे. असं आहे, याच्यामध्ये यजमानावर तुझी कृपा नित्य राहावी आणि स्थावर जंगमाचं तू रक्षण करावंस असं आग्रहाने सांगितलेलं आहे. आम्ही तुझी प्राप्ती व्हावी म्हणून अत्यंत मंगलमय स्वरानी, मंगलमय शब्दांनी तुझी स्तुती करतो, तुझी प्रार्थना करतो. आम्ही आणि आमचं जग म्हणजे काय, स्थावर जंगम. व्यक्तीला स्थावर जंगमाच्या पलीकडे काय सांगा, प्राणपणाने जपतात. आणि सख्खे भाऊ तर 1 स्क्वेअर सेंटीमीटर तुला देणार नाही. काय केवढं विशाल अंतःकरण हे, कमालीचं झाले. ज्या राष्ट्रामध्ये प्रभू रामचंद्र झाले त्या राष्ट्रामध्ये अशी घरोघरी भांडणं, असं इतके क्लेश होतात ना, मनाला खरंच सांगतं. रामाला सावत्र भावंड तिन्ही, आणि त्या भावंडांवर इतकी उत्कट प्रीती केली, काय सांगावं. असा प्रभू रामचंद्र ज्या राष्ट्राने दिला त्या राष्ट्रामध्ये अशी भांडणं व्हावीत, होऊ नयेत, कधीही होऊ नयेत. भावंडांवर उत्कट प्रेमच असावं एकमेकाचं. मग स्थावर जंगम. आणि पुढे म्हटलेलं आहे सुमना, अयक्ष्म म्हटलेलं आहे. त्याचा अर्थ आम्हाला निरोगी कर. राजयक्ष्मा म्हणजे क्षय, आपल्याला माहिती आहे. थोरल्या माधवराव पेशव्यांना झालेला होता, रमाबाई सती गेल्या, आपल्याला माहिती आहे. तर अयक्ष्म कर याचा अर्थ आम्हाला कोणतीही व्याधी व्हायला नको. आयुर्वेद सांगतो की अगोदर आधी आणि नंतर व्याधी. म्हणजे अगोदर तुमचं मन हे इतकं हरवून जातं 100 गोष्टीमध्ये, आणि तुम्हाला मनाला त्रास होतो. तो त्रास जितका वाढत जाईल तितकं शेवटी तुम्हाला व्याधी मागे लागतात. म्हणून तो शांतिमंत्र सारखा म्हणायचा असतो, मन शांत करायला. अयक्ष्म म्हणजे असं कुठलाही रोग आमच्या वाट्याला यायला नको. आम्ही आरोग्य संपन्न निरोगी व्हावेत अशी प्रार्थना केलेली आहे. ते हे असं घडेल, स्थावर जंगमाचं रक्षण होईल, असं तू कर म्हणजे झालं. काही मंडळी हातात पुस्तकं घेऊन बसली असतील. मी शब्दशः भाषांतर सांगत नाही आहे, भावार्थ उलगडून सांगतोय काय आहे तो. तेव्हा हे ध्यानात घेऊन बघा म्हणजे झालं. अर्थाचा स्थावर जंगम राख आणि काय कर. आता पुढच्या मंत्रामध्ये काल वेदचूडामणी फडके गुरुजींनी जो उल्लेख केला तो उल्लेख आलेला आहे 6व्या मंत्रात. भिषक, भिषक म्हणजे वैद्य आहे तो सगळ्या देवांचा. कारण तो जंगलात डोंगरावर असाच राहणार आहे, त्याला सगळी औषधं माहिती आहेत. समर्थ रामदासांनी जवळजवळ 250 वृक्षांचा उल्लेख केलेला आहे. काय ज्ञान असेल ना. 250 वृक्ष सांगितलेत दासबोधामध्ये. आणि पाहुणे आल्याने विचारलं, काय होते दारात उजव्या कोपऱ्यात कुठलं झाड आहे. काय की बुवा, मालकच सांगतो बरं का, काय की बुवा काय माहिती नाही, कोणीतरी आणून लावलं न वाढलं. शिवाला अज्ञात काय हो, कारण तो दशांगलो उरणारा अनंत ब्रह्मांड व्यापून, आणि त्याच्यामुळे तो औषध प्रदान करणार आहे. वनस्पती औषधी असतात. गामा विश्वच भूतानी, आठवलं का 15वा अध्याय. तर या सगळ्या वनस्पती औषधी आहेत असं लक्षात घ्यायचं. त्यांना औषधाचं तत्त्व कोण प्रदान करतो तर तो शिव करतो. आणि त्या शिवाला ही सगळी औषधं माहिती आहेत. वेदामध्ये अश्विनी कुमार हे देवांचे वैद्य म्हणून सांगितले. आणि इतकी उत्कट परम म्हणजे किती आश्चर्य वाटावं असं सांगितले. तुटलेला कृत्रिम पाय अश्विनी कुमारांनी बसवलेला आहे. अंगावरचं कोड बरं केलेलं आहे. मेंदूच्या शस्त्रक्रिया अश्विनी कुमारांनी केलेल्या आहेत.
आज ज्या सगळ्या शस्त्रक्रिया होतात त्या अश्विनी कुमारांनी केल्याचे उल्लेख ऋग्वेदामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पण हे मान्य होत नाही परदेशी लोकांना. कशावरून? अरे हा पुरावा आहे ना, आम्ही तो मानत नाही. आता याला काय उत्तर देणार? सुश्रुत चरकामध्ये तर उल्लेख आहे की तरुणी जायचे त्यांच्याकडे, चरकाकडे, आणि म्हणायच्या की हसल्यानंतर आमच्या गालाला खळी पडत नाही. तो खळी पाडून द्यायचा. म्हणजे प्लॅस्टिक सर्जरी होती आपल्याकडे, पुरावा आहे त्याचा धडधडीत. आपल्याकडची शास्त्र किती प्रगत होती हे सांगायचं मला. म्हणजे यात जो उल्लेख केलेला आहे ना की तो सगळ्यांचा वैद्य आहे. आता वैद्यो नारायणो हरी म्हण केव्हा आली कोणास ठाऊक. गंगेचं पाणी हेच औषध. औषधम जान्हवी तोयम म्हणतात ना, वैद्यो नारायणो हरी. पण ते अगदी टोकाला गेले तर. पण आपल्याकडे सुद्धा असे धन्वंतरी झाले. अण्णासाहेब पटवर्धन पुण्यातच नाही का झाले. झांडू नावाचे उत्तरेकडे एक असे वैद्य झाले की धन्वंतरी लाजावा असा गुण त्यांच्या हाताला होता. आणि एका संस्थानिकाचं ते आजार बघायला गेले आणि त्यांना नाडी परीक्षा इतकी उत्तम होती. अण्णासाहेब पटवर्धनांसारखी. अण्णासाहेब पटवर्धनाला लोकमान्य टिळक गुरु मानायचे. म्हणजे काय योग्यता असेल. नागपूरचे अप्रबुद्ध तर भरभरून स्तुती करून लिहायचे त्यांच्याबद्दल. अण्णासाहेब पटवर्धन ऋषीच होऊन गेले आधुनिक कालखंडामध्ये. या अण्णासाहेब पटवर्धनांनी इतक्या लोकांना बरं केलेलं आहे म्हणून सांगू. त्यांनाही अशीच नाडी परीक्षा होती. आता झांडू गेले, त्या संस्थानिकाची नाडी पाहिली. अण्णासाहेब पटवर्धन सांगत असत, पण समोर सांगत नसत. घरातलं प्रौढ कोण आहे त्याला बाजूला घेऊन सांगत असत, मला क्षमा करा पण हा रोगी तुमच्या घरचा आता पौर्णिमा काही बघणार नाही. म्हणजे इतके दिवस बाकी त्याचं आयुष्य उरलं. तसंच घडत असे इतकी नाडी परीक्षा. या झांडूनी नाडी बघितली त्या संस्थानिकाची आणि घरातल्या लोकांना बाजूला घेतलं. त्यातले मोठे होते आणि त्यांना सांगितलं हा जगणार नाही, दुर्धर रोग झालेला आहे याला, 3 महिने जास्तीत जास्त. त्यावेळेला त्यांची पत्नी इतकी रडली. ती कोणी त्यांची राजघराण्यातली पत्नी होती आणि ती म्हणाली आमचं सगळं धन आपल्याला देतो पण यांना बरं करा. झांडू म्हणाले की हे होणार नाही आणि मी धनासाठी तर कधीच कोणाला बरं करत नाही, पण याचं आयुष्य वाढेल असा प्रयत्न करेन. इतिहासात नोंद आहे तो संस्थानिक पुढे 8 वर्ष जगला. 8 वर्ष जगला, पण तरी तुलनेनं अल्पायुषी. या वैद्यांच्या पायावर धनराशी ओतल्या त्या संस्थानिकांनी. त्यावेळेला झांडूनी काय उत्तर द्यावं माहिती आहे? हे कलियुगामध्ये अशक्यच वाटतं हो. कलियुगात कोणी मांडी घालून बसतो, याच्यावर खुर्चीवर बसणाऱ्याचा विश्वासच बसत नाही. अद्भुत आहे की नाही? एकटा बिचारा प्रवचनकार मांडी घालतो, श्रोते सगळे खुर्चीवर बसलेले. झांडूनी जे उत्तर दिले ते इतकं विलक्षण आहे. झांडूनी काय सांगावं? ते म्हणाले राजमाताजी, ज्या रुग्णाला मी पूर्ण बरा करू शकत नाही त्यांच्याकडून मी 1 पैसुद्धा फी घेत नाही. घेतली नाही, 1 पै घेतलेली नाही. असे वैद्य, अशी परंपरा. त्या वैद्यांचा वैद्य जर कोण असेल तर तो शिवाय सांगायचं कारण असं. पुढे त्याचं वर्णन केलेलं आहे. कसं केलेलं आहे? तो अधिवक्ता आहे म्हणून केलेलं आहे. अधिवक्ता म्हणजे वक्त्यांमध्ये सर्वश्रेष्ठ. जसे भगवान श्रीकृष्ण होते तसा शिव बोलायला लागला की ऋषीमुनीजन स्तब्ध व्हायचे. असं सामर्थ्य. हे काय शिवतत्व असेल? शिव व्यक्ती नाही आहे बरं का, शिवतत्व आहे, व्यक्ती नाही आहे. पण ती निर्गुण सगुण दोन्ही 2 रूप परब्रह्माची म्हणून वेद परंपराच सांगते. निर्गुण सगुण, निराकार साकार,
तसं होऊन तो श्रेष्ठ वक्ता की ज्यांचं व्याख्यान, ज्यांचं प्रवचन, प्रकर्षाने बोललेलं ते प्रवचन बरं का, ते वचन म्हणजे प्रवचन. व्याख्यानात भाषणात थापा मारले तरी चालतात, सगळे राज्यकर्ते तेच करतात. प्रवचनकाराला ते पाप करता येत नाही. मूलाधार असल्याशिवाय त्याला काही वाटेल ते बोलता येत नाही, लक्षात ठेवा. तर शिवा असा अद्भुत आहे की तो वक्ता दशसहस्री शुक आहे. कोटी कोटीमध्ये एखादा आहे असं म्हणाला. कृष्ण तसाच होता. श्रोतुमिच्छामि तव वाक्यानी सत्यानीच हितानीच गोविंद. म्हणून ऋषीजनांनी प्रार्थना केली महाभारतामध्ये, तुझा आम्ही काय ऐकायला येतो गोविंदा कृष्णा, कारण तू सत्य बोलतोस आणि आमच्या हिताचं बोलतोस, असं वर्णन आहे. हे अद्भुत आहे ना. सत्याचं आणि हिताचं कोण बोलेल? इतकं प्रगट बोलणंही अवघड असतं. पुढे एक शब्द आलेला आहे बरं का ह्याच्यामध्ये, पशुवृत्तीचा तू नाश करणार आहेस. त्याला म्हण जंभयन असं विशेषण वापरलेलं आहे. जंभ याचा अर्थ खरं तर दोन आहेत. एक जांभई, जृंभासूर म्हणायचे ना, आणि दुसरा म्हणजे गिळून टाकणारा, खाऊन टाकणारा, असा म्हणजे शत्रूचा नाश करणारा. हा शिव, हा रुद्र कसा आहे? शत्रूचा नाश करणार आहे. तो कशाचा नाश करतो? दुष्ट वासनांचा नाश करतो, दुष्ट कामनांचा नाश करतो, दुर्जनांचा नाश करतो, वाईट वृत्तीचा नाश करतो. जंब खाणं गिळणं अशा अर्थानेच धातू संस्कृत भाषेमध्ये. आणखीन एक सांगितले, आणि त्याच्यामध्ये तुला देवांचं वैद्य धन्वंतरी म्हणतात, पण त्याच्यामध्ये एक शब्द आलेला आहे यातुधान. यातुधान म्हणजे शब्दशः अर्थ बघायचं झालं तर राक्षस. ह्या राक्षसी वृत्तीचा तू बिमोड करणारा सर्व कल्याणकारी असा शिव मोठा अद्भुत आहेस. म्हणून तुझं किती गुणगान करावं ते कमीच असं आमच्या वैदिक ऋषींना होऊन जातं. पुढे जे सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये अग्नी आणि रुद्र वेगळे नाहीत म्हणून सांगितले. 7व्या मंत्रामध्ये पहिल्या अनुवाकाच्या, की आपल्याकडे रुद्र हा अग्निरूपच आहे म्हटलेलं आहे. आणि कृष्ण यजुर्वेदामध्ये तरी काय, इष्टिका चिती झाली 4थ्या याच्यामध्ये मांडून 4थ्या अध्यायातली, की 5व्या याला यज्ञीय कर्माच्या वेळेला तो रुद्र प्रगट होतो असं कृष्ण यजुर्वेदाने सांगितलेलंच आहे. इष्टिका म्हणजे वीट बरं का. विटांची जी रचना करून यज्ञकुंड तयार केली जातात आणि त्या विटा जोडून सुपर्ण पक्षी तयार केले जातात, सुपर्णाची जी आकृती केली जाते ती. आणि चिती म्हणजे आत्मज्ञान. ते यज्ञकुंड तयार करायचं आणि ऋग्वेदातल्या सगळ्या ऋचा त्याचं पठण, ज्याचं रूपांतर मंत्रामध्ये होईल अशा म्हणायच्या, की ज्याच्यामुळं आत्मज्ञान मानवाला प्राप्त झालं पाहिजे. इतका व्यापक अर्थ इष्टिका चितीमध्ये आहे. म्हणून अग्नी आणि रुद्र वेगळे नाहीच आहेत असं म्हटलेलं आहे. आता अग्नीची रूपं अनंत आहेत. सूर्य हा अग्निरूपच आहे, घरातला गॅस अग्निरूपच आहे. पूर्वी चुली असायच्या मातीच्या आणि लाकूड पेटवून ना ते अग्निरूपच आहे. सागराच्या पोटामध्ये असलेलं वडवानल हा अग्नीचंच रूप आहे. दावानल म्हणजे पेटणारा, ब्राझीलला आत्ता जी भयान आग लागली ना, दावानल आहे तो. दावानल अग्नीचंच रूप आहे. तेव्हा या अग्नीची रूपं ही त्या रुद्रामध्ये शिवामध्ये कशी दिसतात ते सांगून इथे उलगडलेलं आहे. 3 रूपं दिली. असौ यस ताम्रौ, ताम्र स्वरूपाचा अरुण, उत, आणि कसं आहे बभ्रुः सुमंगल हा म्हटलेलं आहे. 3 रूपं दाखवली आहेत. थोडक्यात अगदी सोपं करायचं झालं तर सकाळचा उदयाला येणारा सूर्य, माध्यान्नीचा सूर्य आणि सायंकाळचा सूर्य, अशी 3ही रूपं ही रुद्रा तुझीच आहेत. आणि त्या रूपाने तू या विश्वाचं मंगल करणार आहेस. म्हणजे तुझ्या सत्तेमुळेच सूर्य उदय पावतो आणि विश्वाला ऊर्जा प्रदान करतो, असा त्याचा सुंदर अर्थ आहे. शिवा तुझ्यामुळेच या सृष्टीची धारणा होते. आणि शेवटी म्हटलेलं आहे हेड ई महे असं म्हटलेलं आहे. हेडचा अर्थ काही तितका चांगला नाही आहे. हेड म्हणजे संताप, हेड म्हणजे क्रोध, हेड म्हणजे चिडचिड, म्हणून हेडमास्टर म्हणतात बरं का. असं काय. आणि पुढे ई महे म्हटले. ई महे अवे महे याचा अर्थ भक्तिपूर्वक नमस्कार करून मी या शिवाचा क्रोध दूर करतो, बाजूला करतो, असा त्याचा
सुंदर अर्थ आहे. ही तिन्ही रूपं रुद्रा तुझीच आहेत, म्हणून तू केवळ अद्भुत आहेस. संध्याकाळी संधी प्रकाशामध्ये आपण आकाश बघा, ते इतकं अद्भुत आहे. क्षणाक्षणाला रंग पालट. आकाश बघा ते संध्याकाळी, संधी प्रकाशातच बघा, इतकं अद्भुत आहे. पावसाळ्यामध्ये आणि जाऊ दे, असे अनुभव सांगू नयेत. समर्थांनी दंडक घातलेले आहे तेव्हा त्याचा उच्चार करू नये म्हणून करत नाही. पण संधी प्रकाशामध्ये आकाशाचं दर्शन घ्यावं, तुम्हाला सुद्धा केव्हा तरी ईश्वराचं दर्शन होईल. इतकं ते अद्भुत दर्शन आहे संधी प्रकाशामध्ये. आता हा शिव कसा आहे, नीलग्रीव सांगितलं आहे, विलोहित आहे. पुढल्या पहिल्या अनुवाकाच्या 8व्या मंत्रामध्ये तर त्याचे विविध अर्थ घ्यायचा. नीलग्रीव नीलकंठ तो कशाने झाला माहिती आहे? हालाहल त्याने प्राशन केलं आणि ते हालाहल म्हणजे भयंकर विषय आहे. आपल्या हालाहलवरून हलाल शब्द आलाय बरं का. विवेकानंद तर म्हणायचे जगातले सगळे तथाकथित धर्म म्हणजे वैदिक सनातन धर्माची भ्रष्ट नक्कल आहे, याच्या पलीकडे काही नाही. अनेक वार ठणकावून सांगितले ते, आणि हे अंशतः नाही बऱ्याच प्रमाणात मोठ्या प्रमाणात खरंही आहे. तेव्हा हा जो रुद्र आहे त्याला त्यांनी वर्णन केलेलं आहे अवसर्पती, म्हणजे आकाशातून तो भ्रमण करतो. नीलकंठ नीलग्रीव असलेला हा म्हणजे 3 रूपामध्ये तोच प्रगट होतो. त्या सूर्यरूपी रुद्राला बघताना गुराखीत गोपा म्हटलेले थक्क होतात. गुराखीसुद्धा त्याला नमस्कार करतात, कारण संध्याकाळच्या वेळेला हे सगळं गोधन ते गोठ्यात परत आणत असतात. आपल्याकडे पूर्वी श्रीमंती मोजायचे कशावर? गायी सर्वाधिक ज्याच्याकडे तो सर्वाधिक श्रीमंत असं होतं. त्याच्यामुळे हे सगळे आपले गवळी श्रीमंत होते बरं का. वाडे उडे प्रचंड प्रत्येक गवळ्याचे. म्हणून गोकुळात नंदाचा वाडा प्रचंड, कृष्णाला खेळायला भरपूर मोठा, कारण गवळी धनकांचन संपन्नच असत. म्हणून आकाशात संचार करणाऱ्याला गुराखी बघतात, गोठ्याकडे घेऊन येणाऱ्या गायीसह, आणि पाणी नेणाऱ्या दासीगणही बघतात. अशा काम करणाऱ्या स्त्रियाही पाहतात, कारण आता संध्याकाळी संध्येला पाणी लागणार आहे, किंवा घरी अन्नब्रह्मसेवन करायचं असेल तर पाणी लागणार आहे. बहुतेक ऋषीजन तरच नदीवरच जाऊन स्नान संध्या त्रिकाल स्नान संध्या करत असत, पण घरच्या होणाऱ्या संध्येला पाणी लागणार म्हणून त्या स्त्रिया घटात भरून पाणी आणत असत. त्यांनाही हे रुद्रा तुझं मोठं महन्मंगल रूप हे संध्याकाळच्या रूपामध्ये पाहायला मिळतं. म्हणून आता 9व्या त्या याच्यामध्ये आमचे ऋषीजन सांगतात, तेवढं मला वाटते सांगावं आणि आज थोडा विराम करावा. काही वेळ अजूनही वेळ असेल सांगा म्हणतायत, अशी चांगली श्रद्धा पाहिजे. चांगलंच आहे, तर जितकं पुढे जाता येईल तेवढं जाऊया, कारण खूप मोठं आहे पुढे सांगायचं. नमक सांगायलाच वेळ लागणार आहे, पुढच्या 2 दिवसात तो संपावं लागणार आहे, आणि शेवटच्या सांगतेला चमक सांगायचं आहे ना. आता प्रार्थना अशी केलेली आहे, नमो अस्तु नीलग्रीवाय. नीलकंठ हा कसा झाला? त्याला सहस्राक्षाय मीढुषे म्हटलेलं आहे. तो सहस्राक्ष आहे. सहस्रशीर्षा पुरुष आपण प्रतिदिनी म्हणतोच ना संध्येमध्ये पूजा करताना. तो अनंत हाताचा आहे, अनंत नेत्रांचा आहे, सहस्र अनंत हातांचा आहे. तसंच वर्णन 13व्या अध्यायामध्येही आलेलं आहे. भगवान श्रीकृष्णाने केलेलं तो परमात्मा अनंत ब्रह्मांड व्यापून उरलेला आहे. हा मला एक माऊलींची उपमा फार आवडते. माऊलींनी 15व्या अध्यायात म्हटलेलं आहे की ते परब्रह्म परमात्मा कसा आहे म्हणे, तर आपल्या देहावर जवळजवळ 1.25 लाखापेक्षा अधिक रोम आहेत. 72,000 रोम आहे असं म्हटलं जातं. शरीरामध्ये दिसणारे न दिसणारे त्या प्रत्येक परमात्म्याच्या रोमाला अनंत ब्रह्मांड लगडलेली आहेत. बाप रे, काय कल्पना हो माऊलींची. हे काय प्रज्ञावंत असतील ज्ञानेश्वर माऊली. जसं द्राक्षाच्या वेलीला एके ठिकाणी घड लागतो, त्याला जोडून दुसरा, त्याला म्हणजे किती द्राक्ष मोजावीत, अगणित. तसं परमात्म्याच्या एकेका रोमाला ब्रह्मांड लगडली, तसं वर्णन माऊलीने करून टाक. तो सहस्राक्ष आहेच आहे,
तो नीलकंठही आहे, सत्वस्थही आहे आणि देव संस्कृतीत मिसळलं गेलेलं कालकूट त्यांनी पिऊन टाकलेलं आहे. स्वामी विवेकानंदांनी म्हटलं, मी जयपूरकडे जाताना वाटेमध्ये नीलकंठेश्वर मंदिर लागलं मला. त्या नीलकंठेश्वरामध्ये मी गेल्यानंतर तिथे ध्यान करत बसलेलो होतो आणि ते ध्यान करताना माझ्या लक्षात आलं की समुद्र मंथनाचा अर्थ काय आहे. असे विवेकानंदांचे उद्गार आहेत. म्हणजे ते रूपक काय आहे ते त्यांना बरोबर उलगडलेलं होतं. हा नीलकंठ जो शिव आहे त्याची सेवा करणारे जे सेवक म्हणजे भृत्य आहेत. भृत्य म्हणजे सेवक, नोकर, चाकर. भृत्य म्हणजे सेवक. त्या भृत्य सेवक म्हणजे नंदीगण जो असेल, अन्यगण, भूतगण असेल, सगळे नाचतात ना स्मशानामध्ये शिवाबरोबर. स्मशानाश्वा क्रीडा म्हटलेलं आहे ना पुष्पदंतानी महिम्नामध्ये. इतकं करून सुद्धा परममंगल असे म्हटले त्याला. परममंगल आहेस हे ज्याला कळलं त्याला रुद्र कळलं. अद्भुत. तुझ्या भृत्यगणाला तुझ्यासहित मी नमस्कार करतो. आता तुम्हाला माहितीच आहे की ज्या वेळेला समुद्रमंथन झालं त्याच्यामध्ये 14 रत्न बाहेर पडली. झालं असं, देव सारखे पराभूत व्हायला लागले. श्रोते म्हणत असतील आली गोष्ट आली, छान झालं. तर देव सारखे पराभूत व्हायचे म्हणून सगळे देव ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाला म्हणाले आम्ही काय करायचं. ब्रह्मदेव म्हणाला आत्ता तुमचा काल जरा पडतं घ्यायचं आहे. पुढे मोदी आले की काही विचारू नका, कल्याण, सार्वत्रिक कल्याण बरं का. मग आता काय करा तर तुम्ही संधी करा. संधी आहे, या नाही, विग्रह, 6 प्रकार सांगितलेत की समोरच्या शत्रूला शांत करावं, युद्ध करावं, तह करावं, सामदाम दंडभेदादी उपाय. तसं ब्रह्मदेव म्हणाला आता काय करा, संधी करा, तह करा. केला देवानी. मग ब्रह्मदेव सगळ्या त्या राक्षसांना त्यांनी एकत्र घेतलं आणि तो म्हणाला तुम्ही आता बली होता ना त्यावेळेला दैत्यांचा राजा, तर बलीला म्हणाला की शेवटी किती उत्कर्ष झाला की एक पठारावस्था येतेच, त्याच्या पुढे माणूस जात नाही. पठारावस्था आली की 1 कोटी कामगार कमी. गाड्यांचे ढिगारेच्या ढिगारे कारखान्यात पडलेले, 4 व्हीलर्स किती निर्माण करणार. मागणी तसा पुरवठा हे काही वेळेला इतकं फसवं असतं आणि अर्थव्यवस्थेचा नाश करणारं असतं. भारतीय अर्थशास्त्र अत्यंत वेगळं आहे. भारतीय अर्थशास्त्र म्हणतं की तहान लागल्यावर काय प्यायचं, साधं पाणी पिणं पुरे आहे की. आणि घसा बसला, खोकला आला असेल गरम करून पी. हां, फार तर तुला अगदीच जिभेला चव हवी असेल, वाळा टाक, मोगऱ्याची फुलं टाक, छान वास येतो, पी. पण तेवढं पुरत नाही आम्हाला. मग ते थंड पाणी लागतं, माठातलं स्वाभाविक आहे, ते आवडत नाही आम्हाला. प्लॅस्टिकच्या बाटलीत भरलेलं, शीत कपाटात कोंबलेलं, बुटासहित तिथपर्यंत जायचं, कुठून मनुष्य हिंडून आलेला असतो ईश्वर जाणे. भास्कन उघडायचा आणि ते शीत कपाटातलं पाणी काढून प्यायचं. ते वाईट आहे प्रकृतीला खरं. पण तेवढ्या पाण्यानेही आमचं समाधान होत नाही बरं का. मग त्याच्यापुढे आणखीन काही थंड लागतं, म्हणजे कोल्ड्रिंक्स. कोल्ड्रिंक्सवरही काही जणांचं समाधान होत नाही. चिल्ड बियर. आणि प्रतिष्ठेचं लक्षण आहे बरं का. अरे तू पित नाहीस. जनी वंद्यते सर्व भावे करावे आणि जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे. समर्थानी म्हटलं पण आज वंद्यन निंद्य काय, म्हणजे जो वंद्य एखादाच असतो तो त्यालाच म्हणतात अरे तू काय भंपक आहेस, काय जग कुठे निघाले. जग कुठे निघाले म्हणजे दारू प्यावी का. मला हे कळतच नाही काही गणित. जीवनमूल्य शाश्वत आहे तशीच असतात ना, त्यात काय बदल होणार आहे. पण आपण का बरं पालटावं. त्यांनी तुमचं यकृत खराब होतं माहिती आहे तरी पितात आणि बाद झालं की वाचवा म्हणून डॉक्टरना हाक मारतात. हे काय प्रकरण आहे. हे होऊ नये खरं तर. म्हणून अर्थशास्त्र नीट समजावून घेऊन तसं प्रगत व्हावं. भारतीय अर्थशास्त्र फार थोर आहे.
भारतीय अर्थशास्त्राने सांगितले बरोबर फरक आहे पाश्चात्य आणि भारतीय. पाश्चात्य याच्यामध्ये अहंकार जास्तीत जास्त सुखावतो. माझा इतका टर्नओव्हर झाला, माझा क्रमांक 5वा होता जगामध्ये, तो 3रा झाला, असं परदेशामध्ये असतं. आमच्या अर्थशास्त्रात सांगितले इगो फॅक्टर पहिल्यांदा कमी करा, अहंकार पहिल्यांदा काढून टाका. अर्थशास्त्र भारतीय फार वेगळं आहे. पण इथे मुद्दा असा की बलीनं ते मान्य केलं म्हणणं, आणि मग आता काय करायचं तर सागर मंथन करूया. सागर मंथन म्हणजे एका दृष्टीनं संस्कृतीचं मंथन आहे. त्यात अनुकूलही निघणार प्रतिकूलही निघणार, पण प्रतिकूल टाकावं, अनुकूल ते घ्यावं. पण अनुकूल घ्यायला सगळी पळतात ना, प्रतिकूल कोण घेणार? वाईट असेल ते घ्यायला पुढे कोण येणार? 14 रत्न बाहेर पडली आणि त्या 14 रत्नांचा मंत्र श्लोक हा विवाह प्रसंगामध्ये हमखास म्हटला जातो. बरोबर आहे ना? नित्य म्हटला जातो. 14 रत्न कोणती ते त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर आता प्रश्न असा उभा राहिला की मंथन, सागर मंथन कसं करायचं? मग त्याला रवी पाहिजे तितकी मोठी, सागर घुसळणारी, म्हणून मंदर पर्वत आणला. आपण भीमरूपीमध्ये मंदाग्नी सरिसा द्रोणू म्हणतो ना, तर मूळ पाठ मंदरा सरिसा द्रोणू क्रोधे उत्पाटीला बळे असा आहे बरं का. आता तो अपभ्रंश सगळ्यांच्या तोंडी बसला, हे वेगळं. पण मंदरा सरिसा म्हणजे मंदर पर्वत, त्याची रवी केली. आता घुसळण कशाने करायचं? वासुकी सर्प घेतला. तर विष्णू महाचतुर ते बलीला म्हणाले की आम्ही देव आहोत, तोंडाकडचा भाग आम्हाला पाहिजे वासुकीच्या. त्यांना माहिती होता किती घमेंडी आहे. बली म्हटला छे छे, आम्ही तुम्हाला जिंकलेलं आहे, आम्हाला तोंडाकडचा भाग पाहिजे. महाविष्णू म्हणाले तथास्तु, आम्हाला शेपूटच हवं असतं, कारण तोंडातून विष पडणार ते कोण स्वीकारणार? आणि तसंच झालं. त्या विषामध्ये अनेक राक्षस मेले. पण क्रमशः एक 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 रत्न बाहेर पडलं. कालकूट ज्या वेळेला आलं ते विश्व जाळायला लागलं, हाला आलं, भयानक आहे. आपल्याकडे काही कालकूट विष म्हणतात बघा, त्याचा थेंब जरी जिभेवर आला तरी 5 ते 10 सेकंद पुरे असतात मृत्यू यायला. आणि असं विष समर्थांच्या गाथाचरित्रामध्ये वेण्णाबाईला खायला घातलेलं होतं. ही एका गोसाव्याच्यात भजनी लागली, बालविधवा आहे असं म्हणून सासू सासरे आईवडील इतके नाराज झाले. आणि समर्थांनी उल्लेख केलाय कराड प्रांतीचे विष दारुण. तेव्हापासून बरं का ते भयंकर विष प्यायल्यानंतर ती सगळी म्हणे काळी निळी सावळी झाली वेण्णाबाई. आणि समर्थ आले आणि त्यांनी अत्यंत ममतेनं, जसे आजोबा वडील कन्येच्या अंगावरून हात फिरवावा तसा त्यांनी हात फिरवला आणि म्हणाले वेण्णे बरं झालं, सावळी झालीस, ते छान झालं. परमात्मा परब्रह्म भगवान विष्णू भगवान श्रीकृष्ण कसा आहे बघ, आकाशाच्याच रंगाचं आहे, छान आहे. तर तुझं विष उतरलं पण तुझा रंग पालटलं, हे छान झालं. तर ते विष भयंकर असतं. कालकूट प्रगट झाल्यावर त्याला कोण स्वीकारणार? आणि महाविष्णू त्रिमूर्तीमधले फार चतुर आहेत. कोणी काही म्हणायच्या अगोदर ते शंकराला शरण गेले. देवादिदेवा वाचवा, तुमच्याशिवाय कोण वाचवणार? तुमची शक्ती अन्य कोणत्याही देवामध्ये नाही. रुद्ररूप आहात आपण, कल्याण रूप आहात, जगाचं कल्याण करा, तथा असतं. आणि शिवानं ते विषप्राशन केलं. देवी दैत्य सागर मंथन पै झाले, त्या माझी अवचित हळहळते उठले. तेत्वा तू असुरपणे प्राशन केले. तसंच प्यायला पाहिजे ना. देवस्वरूपात कोण पिलं? तसं विराट रूप धारण करून शंकराने ते प्राशन केलं. त्याचाच उल्लेख आत्ता केलेला आहे. तर हे असं आहे की एका दृष्टीनं आपलं अंतःकरण चतुष्टय म्हणजे सागर, त्याचं मंथन करायला लागतं. वासनारूपी तो वासुकी आज शिरलेला आहे, त्याला बांधून ठेवायला लागतं. आणि विवेकाचा मेरू पर्वत घ्यायला लागतो.
मंदर पर्वत घ्यायला लागतो आणि घुसळण करावी लागते, असंही त्याचं रूपक सुंदर सांगितलं आहे. त्यावेळेला आपण चांगले होतो. तेव्हा शिवाचं हा किती कल्याणकारी आहे म्हणून त्याचं गुणवर्णन केले. आता पुढच्या याच्यामध्ये सांगितलं प्रमुच्छ, तुझं धनु आहे त्याची प्रत्यंचा काढ रे बाबा पहिल्यांदा. का? आपल्याकडे संकेत होता पूर्वी की ऋषींच्या आश्रमामध्ये जाताना क्षत्रियाला सक्ती असे, त्यांनी प्रत्यंचा काढायची नात जायचं. दुष्यंत ज्यावेळेला कडवांच्या आश्रमामध्ये गेला त्यावेळेला कडवं नाही आहेत आश्रमात, पण त्यांच्या शिष्याने सांगितलं, भो राजन तिष्ठ, थांब आणि काय कर, प्रमुच्छ तुझी ती दोरी काढ धनुष्याची. क्षत्रियस तुला केव्हा मोह होईल कोणास ठाऊक, आणि निरपराध हारणं या आश्रमातली मारशील, उतरव. पुढे तर शिवाचं गुणवर्णन करताना प्रार्थना केली आहे, एकाच बाजूनी काढू नको, प्रत्यंच्या दुसऱ्याही बाजूनी काढ. कारण एका बाजूनी काढलेली तू काय एका क्षणात लावशील, पुन्हा काय होईल सांगता येत नाही आहे. म्हणून हे भगवान महद्वैश्वर्य संपन्न आहेस तू, असा कर काय, धनुष्याची दोरी सोडून ठेव. आमचे ऋषी सावध होते आणि राजे लोक त्यांचा सन्मान करत असत. प्रत्यंचा उतरवल्याशिवाय कोणीही आश्रमामध्ये प्रवेश करत नसे. तुझ्या हातात जे बाण आहेत तेही टाक. धनुष्याची प्रत्यंचा केवळ सोड असं नाही, बाणी टाकून देणं आम्हाला सुखरूप कर म्हणजे झालं. पुढे सांगितलं की सहस्राक्ष शतेशुधे. शतेशुधे याचा अर्थ तुझ्याकडे अनंत भातेसुद्धा आहेत. अर्जुनाचे भाते अक्षय होतात म्हणून वर्णन आहे. आज जो रथ दाखवतात ना त्याचा तेवढा छोटा रथ नव्हता. कृष्ण अर्जुन कसे बसे उभे असं नाही आहे. महाभारतात वर्णन आहे की त्या काळच्या मोठ्या बैलगाड्या, 4-4 बैल जोडलेल्या, 6-6 बैल जोडलेल्या, अशा 18 बैलगाड्या एकत्र कराव्यात इतका मोठा रथ अर्जुनाचा होता. त्यात किती शस्त्र, आयुध, अस्त्र किती ठेवली असतील बघा. प्रतिदिनीपणा त्याचा भरणा केला जात असे. तेव्हा तुझ्याजवळसुद्धा अनंत भाते. दोरी शिथिल कर, बाणाची टोकं बोथट कर. निशीर्य शल्याराम म्हटलेलं आहे ना, बाणाची टोकंसुद्धा तू अशी तीक्ष्ण ठेवू नको आश्रमामध्ये येताना किंवा आमच्यावर कृपा करताना. आमच्याकडे चांगल्या मंगलमय दृष्टीनं पहा आणि आमचं कोट कल्याण कर. पुढे सांगितलं विजम धनु. विजम म्हणजे विलग कर, वेगळं कर, सोडून दे बाजूला. हातात सुद्धा ठेवू नको. प्रत्यंचा सोडलीस ना आता ते हातातलं, कारण त्या धनुष्याने सुद्धा क्षत्रिय दुसऱ्याला मारत असत. नको रे बाबा, प्रत्यंचा लावलेली नसताना सुद्धा मारत, म्हणून ते पहिल्यांदा बाजूला ठेवून. धनु कपर्दिनो विशल्यो म्हटलेलं आहे. आपण अगोदर अर्थ पाहिलेला आहे. हा निशंगथी म्हटलेलं आहे त्याला. निशंगथी याचा अर्थ खड्ग किंवा तलवार. याचं सामर्थ्य तू कमी करून टाक. म्हणजे बाण धनुष्यच नाही, तुझ्या कमरेला खड्ग आहे ते उतरव रे बाबा. त्याचा घाव तू केव्हा घालशील सांगता येणार नाही. तेव्हा तुझ्या भात्यामध्ये ठेवलेले बाण आमचं वेध करायला असमर्थ ठरवत आणि तुझे भाते बाणरहित होत अशी प्रार्थना केली. एकही बाण त्याच्यामध्ये नको. म्हणजे किती सावधगिरी आमच्या ऋषींनी पाळलेली आहे ते पाहण्यासारखं आहे. आता पुढे जाऊन हे म्हणतात या ते हेती. हेती याचा अर्थ धनुष्याधी आयुध. हेती याचा अर्थ राक्षस असं सुद्धा आहे. आणि रावणाची जी परंपरा सुरू झाली त्याचं मूळ हेती आणि प्रहेती असे 2 राक्षस होते बरं का. तिथून ती परंपरा सुरू झाली आणि मग त्याच कुटुंबामध्ये पुढे रावण, कुंभकर्णादी भावंड जन्माला आले. पण मूळ आहे ते हेती प्रहेती बसवले. भयानक होते राक्षस. पण इथे अर्थ असा, धनुष्यादी आयुध आहेत पण तू भक्तवत्सल आहेस, कामना पूर्ण करणार आहेस. म्हणून आता काय कर, उपद्रवकारक नको, अनुपद्रवकारी तुझी सगळी आयुध होऊ देत आणि तू कल्याणकारी हो. जगातल्या सगळ्या शत्रूंपासून आमचं रक्षण कर. आता ते नमो बाहुभ्याम तव धन्वने पुढच्या 14व्या मंत्रामध्ये म्हटलेलं आहे, तुझ्या धनुष्याला आणि बाहूला दोन्हीला नमस्कार. पराक्रम अगोदर मनामध्ये येतो
मग तो हातातून प्रगटतो आणि शेवटी शस्त्रास्त्रातून शत्रूवर आघात करतो. म्हणून ते सांगितलेलं आहे की तुझ्या बाहूलाही प्रणाम, चुकून तुझा बाहू उचलला गेला असं व्हायला नको, म्हणून आमची तुम्हाला प्रार्थना आहे. याच्यामध्ये धनुची दोन्ही रूपं मांडलेली आहेत बरं का. हे बघा इथे काय म्हटलेलं आहे, आतताय. आतत म्हणजे ताणलेलं, धनुष्य ताणावं लागतं त्याशिवाय बाण सुटत नाही. तर ताणलेलं धनु आणि न ताणलेलं धनु अशा दोन्ही प्रकारच्या आयुधाला आमचा नमस्कार. तू समर्थ आहेस, तू धैर्यशाली आहेस, तू लोकोत्तर आहेस, तुझ्या बाहूंना आम्ही नमस्कार करतो. आणि शेवटच्या मंत्रामध्ये पहिल्या अनुवाकाच्या सांगितलेलं आहे की हे रुद्रा, तुझ्या आयुधाच्या बाणरूप शल्यापासून आमचं रक्षण कर. तीच भूमिका वेगवेगळ्या वेगळ्या प्रकारे आळवलेली आहे. आळवणे म्हणजे अर्थ असाच. मग एखादी गोष्ट वारंवार आळवली की आळवणी होते का? पुन्हा पुन्हा आळवलेली आहे बरं का. रुद्रा तू हे करू नकोस, धनुष्य बाजूला ठेव, भाते बाजूला ठेव, बाण बाजूला ठेव, तुझ्या प्रत्यंशेला बाजूला कर धनुष्यापासून, तुझा भाता आमच्यापासून दूर ठेव. तुझ्या ठाई असं अलौकिक सामर्थ्य आहे. बाहूंना नमस्कार का केला? कारण प्रत्येक इंद्रियांना देवता असते तेवढी गोष्ट सांगतो आणि थांबतो. एक अतिशय तपपूत असे तापस होते. चांगला आश्रम निर्माण केला, गोधन निर्माण केलं, शिष्य परंपरा चालवली, सगळं केलं. पण हे करताना काय झालं, एके दिवशी कोणा असतो एका गायीनं त्या आश्रमातली झाडं खायला प्रारंभ केला. नवी रोपटी लावली असतील. त्याबरोबर हा जो संतापला त्यांनी काय करावं, हातातली काठी घेतली आणि त्या गायीवर प्रहार केला. प्रहार तिच्या मर्मस्थानी लागला आणि गाय कोसळली, मेली. आता गोहत्येसारखं भयानक पाप दुसरं काही नाही. तो गडबडला, घाबरला मनामधून. पण शेवटी माणसं कसे तर्क लढवतात बघा. हुशार होता, चतुर होता. पण मती मेधाबुद्धी नव्हती ना. त्यामुळे तो काय म्हणाला, गाय मेली हे खरं आहे, पण गायीला मी कुठे मारलं? हाताची देवता इंद्र आहे, इंद्रानी मारलं गायीला, मी सुटलो. काय आनंद, काय चतुर असतात माणसं बघा. अशी सोडवणूक करून घेतात बरीच माणसं. आता इंद्रानी पाहिलं ते, तो म्हणाले वा रे वा, येतोच तुला शास्त्र करायला. आता इंद्र आला, पोशाख पालटून आला, एका तापसवेशामध्ये. यांनी स्वागत केलं आश्रमाच्या प्रमुखाने. आणि इंद्राने प्रश्न विचारले. इंद्र म्हणत होता याला शब्दात बरोबर अडकवतो बघा कसा. आणि इंद्र म्हणाला, हा काय सुंदर आश्रम कोणी निर्माण केलं? मी केला. काय गोधन आहे सुंदर, दष्टपुष्ट गायी कोणी आणल्या? मी आणल्या. अहो केवढी शिष्य परंपरा, वा 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 वा, कोणी केली? मी केली निर्माण. काय सुंदर वृक्ष आहेत मी लावले. काय सुंदर जलाशय, किती निर्मळ पाणी आहे, कुणी हे केलं? मी केलं. गाईला कोणी मारलं? इंद्रानी मारलं. पक्का होता मुरलेला अगदी. इंद्राला वाटलं त्याला असं संवादामध्ये गुंतवून त्याच्या तोंडातून वधवून घेऊ. नाही, तो बरोबर असं उलटं बोलला. आपल्या इंद्रियांना देवता आहेत असं लक्षात ठेवा. तेव्हा इंद्राने त्याला शास्त्र केलं पुढे, असं आपलं वैदिक वाङ्मय सांगतं. पण अशांना शास्त्र करणंच योग्य असतं. म्हणून मनाची देवता जशी चंद्र आहे, हाताची देवता इंद्र आहे, कशाची प्रजापती आहे, कशाचा सूर्य आहे डोळ्याची, अग्निदेवता आपल्या वाचीची आहे, वाणीची आहे. असं प्रत्येक ह्याला देवता दिलेली आपल्याकडे. तर त्या देवतांनी आपल्यावर आघात करू नये असा अर्थ आहे. नुसतं तुझे बाहू आवर असा इतका ढोबळ अर्थ नाही आहे त्याच्यामध्ये, की तुझे बाहू आवरल्यानंतर त्या बाहूंच्या ठाई किंबहुना सगळी देवता ज्या आहेत इंद्रियांच्या, त्या आम्हाला कल्याणाचा आमच्यावर वर्षाव करत कृपावंत होत. असा सुंदर व्हावा अर्थ. धनुष्य बाण धारण करणाऱ्या, खड्ग धारण करणाऱ्या आणि विश्वात्मक रूपाने अनंत ठिकाणी प्रगट होणाऱ्या या रुद्राचं स्वरूप पहिल्या नमकाच्या पहिल्या अनुवाकामध्ये पाहिलं आज आपण. तर या रुद्र स्वरूपाला मनोभावे नमस्कार करूया आणि रुद्र समजावून घ्यायची शक्ती, सांगण्याची शक्ती आम्हाला दे अशी प्रार्थना त्याच्या चरणी करूया. आज विरमूया. उद्या आणि परवा
असं मिळून आपल्याला बरेच अनुवाक संपायचे आहेत बरं का या पहिल्या नमकाच्या भागामधले. तर लवकर निम्मे निम्मे संपूया आणि शेवटी चमकाकडे येऊया. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात. ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय. यानंतर आरती होईल शंकराची, मग प्रवचन संपेल. करता दुखता करता विघ्नाची मूर्ती पूर्वी करे कृपा जयाची सर्वांगी सुंदर सिंदुराची कंठी करते मान फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव कचित पराची गौरी कुमारा चंदनाची उटी कुंडेश्वरा विवेक मूल शोभतो बरा उन्नती मुकुले करणी नागरिया. जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव अंबोदर पीतांबर अंबर बंदना सरळ सुंदर वक्र सुंदर त्रिनयना दास रामाचा पाठवारे सगळा संकटी पावावे निर्वाणी रक्षावे गुरवर वंदना. जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव गणपती विक्राळा ब्रह्मांडी माळा विषय कंठकाळा त्रिनेत्री काळा लावण्य सुंदर मस्तकी हाळा तेथुनी आगळ निर्मळ पाहे दुर्गुळा. जय देव जय देव जय श्री शंकरा आरती ओवाळू कुलगौरा. जय देव जय देव कुलगौरा भोळा विशाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा विष्णूचे उदरण कंठनीला ऐसा शंकर शोभे महाबेल्हारा. जय देव जय देव जय श्री शंकरा आरती ओवाळू कुलगौरा. जय देव जय देव देवी दैत्य सागर मंथन पैके श्यामाजी अवची प्रकरण देखणे वासुरपणे शासन केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. जय देव जय देव जय श्री शंकरा आरती ओवाळू गुरुगौरा. जय देव जय देव नागांबर फणीवरधर सुंदर मननारी पंचानन मनमोहन मंडन सुखकारी कोटीचे द्राक्षे उच्चारी रघुकुल प्रियकरा दासा अंतरी. जय देव जय देव जय श्री शंकरा आरती ओवाळू गुरुगौरा. जय देव जय देव. Thank you.